Praise the Lord. देवाला धन्यवाद. Thank you, Jesus. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Today we are going to learn something new. आज परत काहीतरी नवीन शिकणार आहोत. And I pray that God may touch your hearts. माझी प्रार्थना अशी आहे की देवाने तुमच्या हृदयांना स्पर्श करावा And He may answer all your problems. आणि देवाने तुमच्या सगळ्या समस्यांना उत्तर द्यावं. That you may find your answers in this message. की तुम्हाला या उपदेशातून तुमची उत्तरं मिळावीत. That you may find solutions for your problems through this message. तुम्हाला या उपदेशातून तुमच्या समस्यांचा उपाय मिळावा. Amen. आमेन. When the weight is too much. जेव्हा खूप वाट पाहायला लागते. Weight, heavy. जेव्हा वजन खूप असतं. When the weight is too much. जेव्हा वजन फार असतं. We'll open our Bibles to Job chapter 6 verses 2 and 3. योबाचा 6वा अध्याय त्यातलं 2 आणि 3 वचन आपण काढू. सगळ्यांना निवेदन आहे आतमध्ये बाहेर सगळीकडे सगळ्यांनी खाली बसून घ्या आणि काढा योब 6, 2 आणि 3. Oh, that my grief were thoroughly weighed and my calamity laid in the balances together, for now it would be heavier than the sand of the sea, therefore my words are swallowed up. योब 6, 2 आणि 3 ना. योब 6, 2 आणि 3 मध्ये लिहिलंय, आहा माझा खेद तोलून पाहिला आणि माझी सगळी विपत्ती तागडीत घातली तर किती बरे, कारण आता तो समुद्राच्या वाळूपेक्षा जड भरेल, म्हणून माझे शब्द अविचाराचे आहेत. Did you see that? बघा काय लिहिलंय इथे. When Job was going through turmoil in his life, योब जेव्हा त्याच्या आयुष्यामध्ये गदारोळातून आणि त्रासातून जात होता, he said, तो म्हणाला, let my trouble be weighed की माझे त्रास थोडेसे वजन भरून बघा, and then check up. तपासा, बघा माझे त्रास किती आहेत, वजनावर लावा. It will be heavier than the sand of the sea. आणि समुद्राच्या वाळूपेक्षा माझे त्रास जास्त वजनदार असणार आहेत, एवढे मला त्रास आहेत. That means म्हणजे the kind of pressure he was going through ज्या पद्धतीच्या दबावातून हा योब गेला was unimaginable. त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही बेटा. Maybe you also felt like life is too heavy. आणि कदाचित तुम्हाला सुद्धा वाटलं असेल कधीतरी की आयुष्य फारच भारदस्त आणि वजनदार झालंय. Not a just hard day आणि केवळ अवघड दिवस गेला एखादा, एवढं नाही. or just one bad thing happened in your life. क्या एखादी वाईट गोष्ट तुमच्या जीवनात झाली, एवढंच नाही. But wave after wave. पण लाटेमागे लाट आयुष्यावर येत आहे. Trouble after trouble. त्रासामागे त्रास आयुष्यावर आदळत आहेत. Like you are feeling that you are going to sink under the pressure. आणि मग जणू तुम्हाला असं वाटायला लागलंय की या दबावाखाली मी आता बुडणार आहे. I'm done, I'm finished. And see the language of Job. आणि मग त्यावेळेला बघा योबाची भाषा. This is how he felt. योबाला असंच वाटलं, हे जे इथे लिहिलंय तसं वाटलं, That if my problems are weighed in the scale, की माझ्या सगळ्या समस्या जर तागडीमध्ये तराजूमध्ये मापल्या, it will be as heavy as the sand on the seashore. तर समुद्र किनारी जी वाळू असते त्या वाळू इतपत हे सगळे माझे त्रास वजनदार भरणार आहेत. And I can understand Job's complaint आणि मी समजू शकतो योबाची ही तक्रार, मी समजू शकतो, because he had lost everything. कारण योबाचं सगळंच गेलं होतं ना. Sometimes we lose certain things in life, कधी कधी आपल्या जीवनात काही गोष्टी आपल्याकडनं जातात, आपण काही गोष्टी गमावतो. but here Job lost everything. इथं योबाचं सगळंच गेलो हो. His children, मुलं मेली, his wealth, धनसंपत्ती गेली, his health, आरोग्य पण गेलं, तब्येत peace. बिघडली, सगळंच गेलं. and now his friends were speaking, आणि आता त्याचे मित्र बोलायला लागले, but not to comfort him, आणि मित्र बोलताना त्याचं सांत्वन करून बोलत नव्हते, but to correct him. तर त्याचे मित्र त्याच्या चुका काढून त्याच्या चुका सुधरवायला लागले. Sometimes कधी कधी when we are in trouble, जेव्हा केव्हा आपण अशा त्रासात अडकतो, rarely we find people who comfort us. त्याला फार कमी वेळेला अशी खरीखुरी अस्सल माणसं सापडतात की जी आपलं सांत्वन करतील. कुचकट खूप आहेत, सांत्वन देणारे खूपच कमी आहेत. Most will only find fault in your trouble, आणि जास्तीत जास्त लोक तुमच्या त्रासांमध्ये तुमच्या चुका काढणार and they will point a finger at you. आणि तुमच्याकडे इशारा करणार की तू आहेच अशी, तू आहेच अशी. And so finally Job speaks. मग सरते शेवटी इयोब बोलला, If only someone can weigh my pain, कोणी जर माझ्या या सगळ्या वेदना आणि समस्या तोलल्या मापल्या ना, you will see तर तुम्हाला कळेल, that दिसेल, it is heavier than the sand of the sea. समुद्र किनारी असलेल्या वाळूपेक्षा सुद्धा माझे त्रास वजनदार आहेत. कोणी जर मापलं तर त्यांना कळेल. I mean, he was trying to let his friends know, म्हणजे तो त्याच्या मित्रांना हे कळवून द्यायचा प्रयत्न करत होता. instead of
finding fault with me. अरे माझ्यात तुम्ही चुका काढायच्या ऐवजी See the pain I'm carrying in my heart. ज्या वेदनेतून माझं हृदय जात आहे ते थोडं बघा ना. Have some compassion. थोडी दया करा की दया. See? थोडा कळवळा करा माझ्यावर. And so this is not the voice of a man who is just sad. तर हा आवाज एखाद्या अशा माणसाचा नाहीये की जो माणूस फक्त दुःखी आहे. But this is the cry of a man under crushing pressure. पण जो माणूस सुरटणाऱ्या दबावाखाली अडकलेला आहे अशा माणसाचा हा आवाज आहे. His heart is full of pain. त्याचं हृदय वेदनेनं भरलेलं आहे. And there is no hope. त्याला आशाच राहिलेली नाही. His hope is fading. त्याची आशा निघून जात होती, आशाच राहिली नाही. And so his soul feels like it's about to snap. तर त्याच्या जीवाला असं वाटायला लागलं की आता माझा जीव जाणार आहे. See, pressure is not always seen on the outside. आणि दबाव नेहमी माणसाच्या तोंडावर किंवा शरीरावर दिसत नाही. Sometimes कधी कधी a smile can hide a storm in our hearts. आपल्या हृदयामध्ये जे वादळ सुटलेलं असतं ते कळत नाही लोकांना, कारण आपण आपल्या तोंडावरती हास्य ठेवतो, हसून राहतो, म्हणून ते लपून राहतं. Because as कारण- believers, बिलीवर या नात्यानं we are called to smile always. आपल्याला नेहमी हसतमुख जगायलाच देवाने बोलावलेलं आहे. Rejoice in the Lord always. Again I say rejoice. पॉलने आपल्याला आदेश केलाय, प्रभूमध्ये आनंद करा, सर्वदा प्रभूत आनंद करा. पुन्हा मी म्हणतो, सर्वदा प्रभूत आनंद करा. And so the world and outsiders don't know what storm is brewing up in our heart. तर जगाला आणि बाहेरच्या माणसांना कळतच नाही की आपल्या अंतःकरणामध्ये काय काय वादळ सुटलेलं आहे. And when the weight builds up, आणि मग जेव्हा हे वजन वाढतं even the strong make such a statement. तेव्हा बलवान माणसं योबासारखी सुद्धा अशी विधानं करतात I can't take it की anymore. आता मला जमत नाहीये, आता मला नाही सहन होत आहे. आय कॅनॉट डू इट एनीमोर. Maybe you may not confess it before others आणि कदाचित तुम्ही दुसऱ्या लोकांसमोर कबूल नाही करणार, because you don't know what their responses will be. कारण दुसऱ्या लोकांसमोर तुम्ही असं काहीतरी बोलून बसला तर त्यांचा काय प्रतिसाद असणार आहे तुम्हाला माहित नसणार आहे. आणि म्हणून दुसऱ्या लोकांसमोर कदाचित तुम्ही असं सगळं बोलणार नाही, कारण झाकली मूठ लाखाची. But being honest with God matters. पण देवाशी प्रामाणिक आणि इमानदार राहणं इट मॅटर्स, महत्वाचं आहे. Say, ऍक्च्युली सगळ्यात महत्वाचं तेच आहे. even if your heart feels like it is howling inside, आणि तुझ्या हृदयाला जरी असं वाटलं ना की माझं हृदय आतमधून आक्रंदन करतंय, like you feel you are like a caged animal, तुला असं वाटायला लागतं की मी कुठेतरी असा कैदी जनावरासारखा आहे, पिंजऱ्यात अडकल्यासारखं झालंय मला, trying to break free of that cage. आणि मी प्रयत्न करत आहे की या पिंजऱ्यातनं मला सुटायचं आहे. At such a time, अशा वेळेला you need to talk to God, तुम्ही देवाशी बोलायची गरज आहे बेटा. because we all go through times of deep sorrow. का आपण सगळेच जण अशा गहन आणि खोल दुःखातनं कधी ना कधी जातोच. There are heavy days for us असतात ना, आपले पण काही दिवस भारी असतात आपल्यावर, when our souls feel very, very tired. जेव्हा आपल्या जीवांना पण थकल्यासारखं वाटायला लागतं. And in those moments, आणि असल्या या क्षणांमध्ये people may push you away, but God will not. लोक तुम्हाला ढकलून लावतील, पण देव नाही ढकलून लावणार. God will not push you away. देव तुम्हाला असं ढकलून लावून देणार नाही. In fact, He will invite you to Him. उलटपक्षी देव तुम्हाला आमंत्रित करेल की ये बेटा माझ्याकडे ये. काय झालं? He said, बोललाय तो, cast all your cares upon me. तुझ्या सर्व काळजा माझ्या पायाशी टाक, Cast all your pressures upon me. तुझा सगळा दबाव आणि भार माझ्या पायाशी टाक. 1 Peter 5:7. पहिलं पेत्र 5:7, तुझा सगळा भार माझ्या पायाशी टाक, Because I care for you कारण मला तुझी काळजी आहे and I can handle it. आणि मी ते सगळं हाताळू शकतो. But when people judge us instead of helping us, पण लोक जेव्हा ना आपल्याला मदत करायच्या ऐवजी आपला न्याय करायला लागतात की तुम्ही तर असलेच आहे, तुला तर असंच व्हायला हवं, or when they give reasons instead of comforting us, किंवा कारण द्यायला लागतात, आपलं सांत्वन न करता माणसं जेव्हा काही ना काही कारण लावतात, the pain gets worse. मग आपल्या वेदना अजून वाईट होतात ना, की एक तर मला त्रास आहे आणि त्याच्यात तुम्ही असलं सगळं अभद्र येऊन माझ्याशी बोलताय. Sometimes when we are alone, we can manage it. कधी कधी आपण एकटे असतो ना तेव्हा आपल्याला हाताळायला जमतं, And some of the friends come and make it worse. पण काही मित्र येतात आणि अजून त्या सगळ्या त्रासांमध्ये भर घालून जातात. If we cannot comfort somebody, we should not open our mouth. बघा, तुम्हाला जर कुणाचं सांत्वन करता येत नसेल आणि दिलासा देता येत नसेल ना, ते तोंड बंद ठेवा, It's better. ते चांगलं. Because sometimes we can manage better well with our God. कारण की कधी कधी मी एकटी आणि माझा देव एवढ्यात आपलं फार छान होऊन जातं, पण Because- लोकांची गर्दी आली
की मामलेच बिघडतात. In those times, कारण त्या वेळेत in that moment, we don't need a lecture. त्या क्षणांमध्ये आपल्याला कुणाकडनं लेक्चरची गरज नसते की कोणी येऊन भाषण झाडावं आणि माझ्या दुःखात मला अजून खाली घसरवावी. We need love. त्यावेळेला आपल्याला प्रेमाची गरज We असते. need somebody who will understand त्यावेळेला us. आपल्याला अशा कोणा माणसाची गरज असते की जो आपल्याला समजून घेईल. Because that time we need healing. कारण त्यावेळेला आपल्याला आरोग्याची गरज असते. Inner healing. आतून आरोग्याची गरज असते. When there is a wound, you need a bandage. जखम झाल्यानंतर आपण प्रथमोपचार म्हणून बँडेज बांधतोच ना, तसं असतं हे. See? Just imagine you got a wound and somebody slaps on that wound. कल्पना करा तुम्हाला काहीतरी जखम झाली आणि त्या जखमेला कोणीतरी येऊन अजून मारलं. No. असं नसतं काही And we ते. don't do it. असं थोडं करायचं असतं ना, आपण असं करत नाही. When it is a body, we don't do it. आपलं शरीर म्हटलं तर आपण असं करत नाही. We करू tie नये. a bandage. आपण काय करतो, मलमपट्टी करतो. But when it is inside, पण आतल्या ज्या जखमा असतात ना, people don't bandage it. त्याला लोक त्याला मलमपट्टी करत नाहीत. See? Because real healing doesn't come from clever words. कारण खरं आरोग्य शहाण्या शब्दांमधून येत नसतं बेटा. It comes from God's peace. हुशारीच्या शब्दातनं खरं आरोग्य येत नाही. ते देवाच्या शांतीतनं येतं. It comes from God's presence. ते देवाच्या सहवासातनं येतं. It comes from understanding. ते समजून घेऊन येतं, समजुतीनं येतं की या Helping माझ्या them. त्रासांमध्ये मला कोणाच्या भाषणाची गरज नाही. प्रभू तू मला आरोग्य दे. And so this message is for the one carrying something too big and too deep. तर हा आजचा उपदेश अशा कोणा लोकांसाठी आहे की ज्यांनी खूपच काहीतरी मोठा भार आपल्या हृदयावर घेतलाय, फारच वजन आपल्या हृदयावर घेतलंय. And so let's learn from Job. तर योबाच्या जीवनातून आपण शिकूया What do you do when the weight is too much? असं जर काही फारच वजनदार झालं सगळं तर मग काय करायचं. First point. पहिला मुद्दा, It's okay to admit you are overwhelmed. तुम्हाला फारच धक्का बसला या सगळ्या गोष्टींमधून हे कबूल करणं ठीक आहे. इट्स ओके. It's okay to It's okay. admit you are overwhelmed. असं कबूल करणं की बापरे मला धक्काच बसलाय माझ्या आयुष्यात, हे सध्याला जे चाललेलं आहे, हा जो भार माझ्यावर आलेला आहे ते बघून मला धक्का बसलाय, असं कधी कधी कबूल करणं, बोलणं ठीक आहे. इट्स ओके. Because when you speak, some people say you don't have faith. कारण काही आपण कधी कधी बोलल्यानंतर ना काही लोक म्हणतात ह्याच्यात विश्वासच नाहीये. Say, you are stating a fact. असं नाही, पण तू वास्तविकता सांगतोय की आय एम गोइंग थ्रू समथिंग. इट्स फॉर रिअल. आय एम गोइंग थ्रू समथिंग. Faith is another thing. विश्वास वेगळी बाब असते रे. But I'm stating a fact. पण मी वास्तविकता सांगतोय तुम्हाला की मी या त्रासातनं जात आहे. And strong people can also cry. आणि बलवान माणसं सुद्धा रडू शकतात कधी ना कधी. And strong people do cry. आणि बलवान माणसं सुद्धा रडतात कधी कधी. Jesus also wept in the garden of Gethsemane. येशू सुद्धा गेत्सेमनी बागेत रडले, तर आपण कोण आहे. That doesn't mean he didn't have faith. याचा अर्थ असा नाही काही की येशूंमध्ये विश्वास नव्हता. There is an outburst of emotions. आपल्या भावनांचा एक असा स्फोट कधीतरी होतोच. And it's good to let it go. आणि कधी कधी त्या भावना अशा बाहेर येणं चांगलंच आहे. So Job says, तर योग म्हणतो if only my anguish could be weighed. माझ्या या सगळ्या त्रासांना जर कोणी मापलं असतं ना, So in that what we learn, तर याच्यात आपल्याला काय शिकायला मिळतं. Job is not hiding how he feels. इयोब लपवत नाहीये. त्याला जे वाटतंय ना ते इयोब लपवून ठेवत नाही कुणाकडनं. And that's what he's teaching us. इयोब आपल्याला किंवा देव आपल्याला हे शिकवतोय That Job was not hiding his anguish. की इयोबाने आपले त्रास लपवले नाहीत. He's honest about it. तो प्रामाणिकतेने सांगत आहे की बाबा मला एवढा भार झालाय त्रासांचा, कोणी मोजून बघा किती आहे. This is too much for हे me. टू मचच झालंय आता मला. And sometimes we think we have to act strong. आणि कधी कधी आपल्याला असं वाटतं की नाही नाही मी बलवान आणि खंबीर वगैरे धडधाकट वागलं पाहिजे. But पण when you try to act strong, आपण जेव्हा असं बलवान धडधाकट वागायचा प्रयत्न करतो, healing does not start. त्याला आरोग्य सुरू नाही ना होत. का आतून मामला गडबडलेला आहे. Are you getting me? त्याला आरोग्याची गरज आहे. तू बाहेरनं मी बलवाने दाखवून होणार नाहीये काही. Because healing starts when we speak the truth. का आरोग्य आपण सत्य बोलायला लागलो की तत्पश्चात सुरू होतं. See, unless you tell the doctor you are sick, he cannot provide medicine. जोर तुम्ही डॉक्टरांना जाऊन हे सांगत नाही की मी आजारी आहे आणि मला असा असा आजार झालाय, तर डॉक्टर तुम्हाला कुठलंही औषध देऊ शकत नाही. So it's not weakness to say I am hurting. तर असं म्हणणं काही अशक्तपणा आणि कमजोरी नाहीये. कधी कधी जे आपण असं म्हणणं की नाही मला त्रास होतोय, ह्याच्यामध्ये मला थोडासा भार झालेला आहे. It is strength to be honest before God. देवासमोर प्रामाणिक राहणं ऍक्च्युली ताकद आहे. Yes. देवासमोर प्रामाणिक राहणं शक्ती आहे. Because Paul himself said, कारण पॉल स्वतः म्हणाला in my weakness lies his strength. माझ्या अशक्तपणात राहते त्याची शक्ती. In other words, he's confessing his weakness दुसऱ्या शब्दात तो आपला अशक्तपणा कबूल करत आहे. so that it will be replaced with God's strength. अशासाठी की त्याच्या अशक्तपणामध्ये देवाची शक्ती यावी. So sometimes we think तर कधी कधी आपल्याला वाटतं being strong means
being silent. शक्तिमान राहणं, बलवान राहणं म्हणजे नेहमी गुम्यासारखं गप्पच राहणं. No, that faith means smiling when your heart is breaking. आणि हृदय तुटत आहे तेव्हा हसत राहणं. See, but Job did not pretend here. पण योबाने इथे सोंग नाही आणलं आणि असं ढोंग नाही केलं, दाखवलं नाही. He said, if someone can weigh my sorrow, it will be heavier than the sand of the sea. योब प्रामाणिकपणे बोलला, आता जर कोणी समुद्राच्या वाळू समोर माझे त्रास मापले तर समुद्राच्या वाळूपेक्षाही माझे त्रास जास्त वजनदार भरणार आहेत. If our believers were there, आपले बिलीवर लोक तिथे असते तर we would have said, आपण म्हणालो असतो, Job, talk faith. अरे योबा असं काय बोलतोय तू, जरा विश्वास बोल. आपण बिलीवर आहे ना. Job, talk faith. अरे योबा तू विश्वास बोल, तू काय बोलतो असं. See, but Job did not act like everything was okay. पण योब त्यावेळेला असं वागलाच नाही की ज्यातनं असं वाटेल की सगळं त्याच्या आयुष्यात ठीकठाक चाललंय. Because it was not okay. कारण त्याच्या आयुष्यात त्यावेळेला सगळं ठीकठाक चाललेलं नव्हतं. See, म्हणून त्याने ढोंग नाही केलं, त्याने देवाला खरं खरं सांगितलं. see, God is not afraid of your honesty. देव तुझ्या प्रामाणिकतेला घाबरत नाही काही, की तू प्रामाणिकपणे देवाला येऊन आपले त्रास सांगितले आणि देव घाबरला की बापरे तुला एवढे त्रास आहेत. No, नाही नाही. he was, I mean, he didn't expect God to turn around and say, Job, you have to talk the language of faith. आणि त्यांनी काय अशी अपेक्षा ठेवली नव्हती की योबाने वळून विश्वासाची भाषा बोलली पाहिजे. I mean, God did not say, why are you talking in this fashion? म्हणजे देव त्याला असं नाही म्हणाला की अरे तू असं का बोलतोय, You have असं to नको. talk faith. तू विश्वास बोल ना, असं कशाला बोलतोय तू. So everything, if we hide from God, then to whom will you speak? तर बघा, आपल्याला एक तर सवयी लागलेल्या असतात सगळ्यांपासून सगळं लपवायच्या, आणि तुम्ही सगळं देवापासून सुद्धा जर लपवलं तर सांगणार कोणाला आहेस. You have to confess everything that is happening in your life to God. तुझ्या आयुष्यात चाललेलं सगळं तुला देवाला सांगावंच लागेल. Even James says, याकोब पण म्हणतो, if you are sick, call the elders home. याकोबाच्या पत्रात याकोब म्हणतो, तुम्ही जर आजारी असाल तर मंडळीतल्या वडिलांना घरी बोलवा. Don't hide it. Call your elders home. They will pray for you. लपवू नका. तुमच्या चर्चच्या वडिलांना घरी बोलवा, त्यांना तुमच्यावर प्रार्थना करू दे. Say to them that I am sick. सांगा त्यांना की मी आजारी आहे, माझ्यावर प्रार्थना करायला या. If people ask you and you say everything is okay, आणि त्या अवस्थेमध्ये लोकांनी समजा तुम्हाला विचारलं आणि तुम्ही म्हटलं नाही नाही सगळं ठीक आहे, सगळं ठीक आहे, so they will not pray for you. They will pray for your neighbor. मग लोक तुमच्यासाठी प्रार्थना करणारच नाहीत. ते एल्डर पण तुमच्यासाठी प्रार्थना करणार नाही, तुमच्या शेजाऱ्यासाठी करतील, कारण ते म्हणतील इनको कुछ तकलीफ ही नाहीये. See, Job didn't lose God's love when he spoke honestly before God. बघा, योब जेव्हा देवासमोर प्रामाणिकतेनं सगळं खरं खरं बोलला ना, तेव्हा काही देवातलं प्रेम वगैरे त्याच्यातनं गेलं नाही. See, you don't lose God's love because you are speaking honest. तुम्ही प्रामाणिकतेनं देवाशी खरं खरं बोलताय म्हणजे देवातलं तुमच्यातलं देवासाठीचं प्रेम निघून गेलं असं होत नाही. ते God didn't say, Job, you are too emotional. देव असं नाही म्हटलं योबाला सुनवत की काय रे एवढा भावुक झाला. You have to be emotional when everybody is dead before you. नाही, जेव्हा हे असं सगळं एवढं तुझ्या समोर आलेलं आहे तर थोडं भावनावस्थ व्हायलाच हवं ना, थोडं इमोशनल तर व्हायलाच हवंय. In fact, God honored Job's honesty over his friends' fake comfort. उलट पक्षी देवाने तो योबाच्या प्रामाणिकतेचा मान केला. त्याचे मित्र येऊन जे खोटं खोटं वागून गेले ना ते देवाला नाही आवडलं, पण ह्या योबातली प्रामाणिकता देवाला आवडली. Say, that's what God said in Job 42 verse 7. योब 42 आणि त्याच्या 7व्या वचनामध्ये देव बोललाय बघा, You didn't talk correctly about me. की माझ्याविषयी तुम्ही बरोबर बोललाच नाही Say, असं म्हटला तो 42:7 मध्ये बघा. and so many people, many of God's men and women, they cried before God. तसं अनेक देवाचे लोक, देवाची माणसं, देवाचे पुरुष, स्त्रिया, सेवक, सेविका देवासमोर रडतात, and that's fine. And even David, दावीद पण he was a warrior but he wept. योद्धा होता पण रडायचा. In Psalm 6:6 he says, स्तोत्र 6:6 मध्ये दावीद म्हटला बघा, I am weary with my groaning. All night I make my bed swim with tears. स्तोत्र 6:6 मध्ये दावीद म्हणतो, मी आपल्या कण्याने थकलेलो आहे, रोज रात्री मी आपले अंथरूण पोहवितोय, मी आपला पलंग आपल्या आसवांनी भिजवलाय. So we have those days. तर असेही दिवस आपल्या जीवनात येतात ना बेटा, की जिथं आपल्या अश्रूंनी आपला बेड किंवा आपला पिलो भिजतो. He's a king, yes. हो, राजा आहे तो. He's a warrior, yes. राजा आहे, योद्धा आहे, ठीक आहे ना, आहे ना. He pulled down Goliath, yes. गोलायतला त्यांनी खाली पाडलं, मारलं, येस मारलं, नो डाऊट अबाउट इट. He's powerful, yes. हो, तो सामर्थ्यवान आहेच.
He is a worshipper, yes. आराधक आहे, कोण नाही म्हणतंय. But he is also a man who cried before God. पण देवासमोर रडणारा सुद्धा तो माणूस आहे आणि असे क्षण येतात आयुष्यात. Openly, deeply, अगदी गहनपणे, अगदी उघडपणे and रडला. honestly. आणि अगदी प्रामाणिकतेने देवासमोर तो रडलाय. Even Jeremiah, इर्मया सुद्धा the mighty prophet of God, देवाचा महान संदेष्टा, he was called the weeping prophet. त्या इर्मयाचं काय नाव होतं माहितीये? रडणारा संदेष्टा. इर्मयाचं नाव होतं. We don't like believers crying all the time. आपल्याला नेहमी बिलीवर माणसं जर रडत असतील तर आवडत नाहीत. See, but you have to cry for the right purposes. पण असं नाही बेटा, तुम्ही योग्य कारणांसाठी रडा. म्हणजे सारखंच आपलं रडगाणं नकोय, योग्य कारणांनी रडा. Something very genuine. काहीतरी अस्सल एकदम जे काय आहे ना त्याच्यासाठी तुम्ही रडा. In fact, if you cry for the kingdom of God and the Lord's souls, it is. मी म्हणतो देवाच्या राज्यासाठी रडा, हरवलेल्या जीवांसाठी रडा. आपल्यात भांडून काय रडताय? So there are certain things that happen in your life, you may cry. तर काही गोष्टी तुमच्या आयुष्यात अशा घडतील की जिथे तुम्ही रडाल. Bible says in Jeremiah 9:1, इर्मया 9:1 बायबल म्हणतं. see the cry of Jeremiah. बघा इर्मयाचं रडणं बघा. Oh, that my head were a spring of water, I would weep day and night. इर्मया 9:1 आहा, मी आपल्या लोकांच्या कन्येच्या बदल्यांसाठी अहोरात्र रडावे, म्हणून माझे मस्तक जले असते व माझे डोळे अश्रूंचा झरा असते तर किती बरे झाले असते. He was not crying for himself and his needs. ते इर्मया स्वतःसाठी आणि त्याच्या गरजांसाठी रडत नव्हता. He was crying for the people. तो लोकांसाठी रडत आहे. जे लिहिले ना, लोकांच्या कन्येच्या बदलेल्यांसाठी, म्हणजे तो लोकांसाठी रडत होता. Jeremiah saw so much pain. इर्मयाने एवढ्या वेदना पाहिल्या He didn't hold it in. की त्याने ते आत दाबून नाही ठेवलं. He cried. तो रडला And God used his tears as a message. आणि देवाने त्याचे ते अश्रू एक उपदेश म्हणून वापरले. नयनी आसवे तरंगलेली, कथा ऐकवी त्याच्या आयुष्याची दुभंगलेली. Praise God. देवाला धन्यवाद. In John 11:35, योहान 11:35 when Jesus was taken to Lazarus' tomb, Jesus wept. येशूंना ज्या लाजराच्या कब्रस्थानापाशी कबरेपाशी नेलं, येशू रडले. He knew that Lazarus would rise, येशूंना माहिती होतं की लाजर परत जिवंत होऊन बाहेर येणार आहे. but he still felt the pain of loss. तरीही येशूंना त्या वेदना जाणवल्या की किती हे मोठं नुकसान आहे ना. I mean, he was not only crying for Lazarus, म्हणजे फक्त लाजरासाठी रडत नव्हते येशू, but he was thinking, पण विचार करत होते I made them for eternity की अनंत काळासाठी मी यांना निर्माण केलंय. in the Garden of Eden. एदेनेच्या बागेमध्ये या मानवाला मी अनंत काळासाठी निर्माण केलंय. And see what they are getting today. आणि बघा आज हा मानव कुठल्या काय काय गोष्टींमध्ये धडपडलाय. He is dying. आज हा मानव मरत आहे. Amen. आमेन. So he was weeping with all the hurting. तर त्या सगळ्या वेदनेत तो रडत होता. See? And so you need to think of your heart like a water bottle. तर तुम्ही ना तुमच्या हृदयाचा विचार करताना पाण्याची बाटली असते तसा विचार A करा. little stress, थोडंसं दडपण, no problem. ठीक आहे, हरकत नाही. Add more, still okay. अजून थोडं काहीतरी दडपण, ठीक आहे. But eventually it is full. पण सरते शेवटी ती बाटली कधीतरी भरतेच ना. प्रेशर ऑन प्रेशर, प्रेशर ऑन प्रेशर, की ते कधीतरी भरतच आहे ते सगळं. And one more drop and it overflows. आणि अजून एखादा थेंब जर पडला त्याच्यामध्ये तर ती बाटली मग अशी भरभरून वाला ओ तू चाललाय सगळे त्रास. And that's not weakness. आणि त्याला अशक्तपणा म्हणत नाही, That's real. त्याला खरं म्हणतात की हे खरं आहे. एवढा प्रचंड दबाव आहे त्याच्यावर And that's human. आणि ते मानवी आहे. And God knows it. आणि देवाला हे माहिती आहे. Amen. आमेन. आपण मानव आहोत ना, सुपर मानव नाही. We don't have crocodile tears. आपण काय मगरमच्छी आसू वगैरे रडत नाही ना. We have real tears. आपले अश्रू खरेखुरे असतात बाबा. Amen. हो, हालेलुया. So sometimes to be yourself is okay. तर कधी कधी मी माझ्यासारखं राहणं आणि तू तुझ्यासारखं राहणं चालतं. Some people can bear it. काही लोकांना सहन होतं, Some cannot bear it. काहींना नाही सहन होत. Some cry for every small thing. काही लोक अगदी छोट्या छोट्या गोष्टीलाही रडतात. Some people are ready to commit suicide हो if ना. they lose 10 rupees also. काही लोकांचे 10 रुपये हरवले तरी आत्महत्या करायला तयार असतात. 10 रुपयावर तू आत्महत्या करणार आहेस, तुझा जीव So फक्त it 10 doesn't make रुपयाचा आहे. sense. ह्याला काय अर्थ आहे का? तुझा जीव फक्त 10 रुपयाचा आहे And you cannot go before God for 10 rupees. आणि देवासमोर 10 रुपयासाठी जायचं का? हा, Say, रडत रडत.
And so you can say, God, I'm overwhelmed, I'm tired, I need you. तर तुम्ही देवाला म्हणू शकता जेव्हा तुम्ही दमलेले असता, फारच थकलेले असता तेव्हा, की मी आज फार थकलो, दमलो, खलास झालो. Because God gives us strength. कारण देव आपल्याला शक्ती देतो, God gives us peace. देव आपल्याला शांती देतो, God gives us comfort. देव आपल्याला सांत्वन देतो, मायेचा हात पाठीवरनं फिरवतो. God is the God of comfort. देव सांत्वनाचा देव He आहे. is the Father of all comfort. देव सर्व सांत्वनाचा पिता असं लिहिलंय. See? Paul says He is the Paul- Father of all comforts. पॉल म्हटलेला आहे की देव सगळ्या सांत्वनाचा पिता आहे. You need inner healing. अरे तुला आतून आरोग्याची गरज आहे, तुझं हृदय झालंय घायाळ. See? And only God can give us that inner healing. आणि देवच आपल्याला ते आतून आरोग्य देऊ शकतो. त्या घायाळ हृदयाला आरोग्य देणारा फक्त देव He आहे. binds up our wounds. आपल्या जखमा तो बांधतो. Bible says. बायबल म्हणतं So strong faith does not hide tears. तर बलवान विश्वास अश्रू लपवत नाही, It brings them to God. तर देवासमोर अश्रू घेऊन येतो. That is faith. त्याला विश्वास म्हणतात. You come to God in faith even with tears. विश्वासानं तुम्ही देवाकडे येताना डोळ्यात अश्रू घेऊन सुद्धा येऊ शकता. दॅट्स नॉट वीकनेस, दॅट्स पॉवर. Because if you are coming to God, कारण तुम्ही जर देवाकडे येताय, that is faith. अरे तोच विश्वास आहे. See? So even if you have tears and you come to God, that is faith. तर डोळ्यात अश्रू घेऊन जर तुम्ही देवाकडे येताय तर तो विश्वासच आहे. And God listens to broken hearts. आणि देव तुटलेल्या हृदयांचं ऐकतो. He can listen to broken hearts more than your loud prayers also. आणि तुमच्या अगदी जोरदार केलेल्या प्रार्थनांपेक्षाही जास्त ना देव तुटलेल्या हृदयांचं ऐकतो. He hears broken hearts तुटलेल्या हृदयांचं देवाला पटकन ऐकू जातं. more than your perfect prayers. अगदी तुमच्या परिपूर्ण ज्या प्रार्थना असतात ना त्याहूनही जास्त पटकन तुटलेल्या हृदयाचं देवाला ऐकू So जातं. it's not weakness to cry, तर देवासमोर रडणं अशक्तपणा आणि कमजोरी नाहीये, but it is strength to cry to the right person. पण योग्य व्यक्ती समोर येऊन रडायला पाहिजे बरं का. You cannot cry before a wrong person. तुम्ही चुकीच्या माणसांसमोर जाऊन रडू नका. They will drown you ती in तुम्हाला your own tears. ती तुम्हाला तुमच्या स्वतःच्या अश्रूंमध्ये बुडवून टाकतील की रड रड मी तुला ह्याच्यातच मारीन. रड और रड, बादली भर के रड, तुझे मैं इसमें ही डुबाता. But you need to cry before the right person. ते मी म्हणतोय की रडा, जरूर रडा, पण योग्य माणसांसमोर रडा. Even warriors need a place to weep. योद्धांना आणि जे लढायला जाणारे सैनिक योद्धे त्यांना पण रडायची जागा कुठेतरी लागते. Amen. कुठेतरी कोपरा लागतो की जिथे जाऊन मला रडता येईल. So Jesus wept. तर येशू रडले. So you don't have to pretend everything is fine when तर it तुम्ही is not. असं सोंग आणि ढोंग करायची गरज नाही. नाही सगळं ठीक आहे, नाही सगळं ठीक आहे, आम्हाला माहिती आहे सगळं ठीक नाही. Say. Because you are not falling apart. You are falling in the hands of God when you present your problems before God. कारण देवासमोर जेव्हा तुम्ही आपल्या समस्या मांडताय ना तेव्हा तुम्ही पडत नाहीये, तुम्ही देवाच्या हातात पडताय. Amen. आमेन. तुम्हाला वाटतं नाही नाही मी ढासेन, अरे देवाच्या हातात पडतोय तू. See, when your strength ends, जेव्हा तुझी ताकद संपते His grace begins. त्याची कृपा तिथे सुरू होते ना बेटा. जेव्हा तू म्हणतो आय एम डन, आय एम फिनिश्ड, मैं खलास हो गया, प्रभू म्हणता मैं आया, मी आलोच, बस आता सुरू करतो. And tears that does not mean failure. आणि अश्रू म्हणजे अपयश नाही काही. कोण म्हटलं तुम्हाला अश्रू म्हणजे अपयश? They mean you are still fighting. अश्रू म्हणजे त्याचा अर्थ असा की तू अजून पण लढाई करत आहेस, You have not given up. अजून तू हार नाही मानलेली. Tears does not mean you have given up. अश्रू म्हणजे तू हार मानली असं नसतं काही. If you commit suicide, it is over. हा, तुम्ही जर आत्महत्या केली तर मग म्हणायचं संपलं. But tears mean But you have not given up. You are still waiting on God. You are still trusting on God. अश्रू म्हणजे तुम्ही अजून हार नाही मानलेली, तुम्ही अजून देवाचरणी वाट पाहताय, देवावर तुमचा अजूनही विश्वास आहे की देव माझ्यासाठी काहीतरी करेल. And God won't shame your sorrow. आणि देव तुझ्या दुःखांना असं अपमानित लज्जित करणार नाही. He will sit next to you. देव तुझं दुःख बघेल, तुझ्या बाजूला He बसेल, will comfort you. तुला सांत्वन देईल. See, pressure is never your enemy. दबाव कधी तुझा शत्रू आणि वैरी नसतो. But silence under pressure Ah. is your enemy. पण दबावाखाली तू शांत बसून राहिला ना तर तो शत्रू आहे. Are you getting me, people? कळतंय का? दबावाखाली शांत बसून राहिलास तर तो शत्रू आहे. Pressure is not your enemy. दबाव तुझा शत्रू नाहीये. But if you sit silent in your pressure, that is your enemy. पण तुझ्या दबावामध्ये जर तू शांतच बसून राहिला तर तो तुझा शत्रू आहे. असं शांत नाही बसायचं प्रचंड दबाव आल्यावर. Go to the prayer room. प्रार्थनेच्या खोलीत जायचं, सरळ Go on the बेडवर knees, खाली on the face, on the stomach. Cry before काही God. करायचं, गुडघे टेकायचे, साष्टांग घालायचा, दंडवत प्रणाम जे पाहिजे ते करा, लोटांगण घाला आणि देवाला आपले सगळे त्रास द्या, रडून मोकळ करा की प्रभू आता तू सांभाळ. Your cry is not too much for God. तुझं रडणं बघून काय देवाला असं टू मच होत नाही काही. It's exactly what He's waiting for. बस बरोबर देव त्याचीच वाट पाहत असतो की आता येऊन हा रडावा, त्याची स्टोरी मी पुढे नेईन. Praise God. मेरे सामने आके रो रही नहीं है वो, असं प्रभू म्हणतो.
See, real faith isn't fake smile. बघा, खरा विश्वास म्हणजे सोंगाड्यासारखं हसणं नव्हे, It's raw prayers. तर अशा प्रार्थना. Amen. आमेन. अशा प्रार्थना. And you don't have to carry it alone. आणि तुम्ही एकट्याने ते सगळं व्हायची गरज नाही. God is strong enough to help you. देव आहे ना बलवान तुला मदत करायला. देव काय तोटका छोटा असा आहे का? He said, take my yoke upon you and learn from me. देव म्हणाला ना माझं जू तुझ्यावर घे आणि माझ्याकडून शिक. Whatever is weighing heavily on your heart right now. आणि आता सुद्धा जे काही तुम्हा लोकांच्या हृदयावरती असं जड येऊन बसलंय, Have you been trying to put up that face, a strong face, तुम्ही प्रयत्न करताय का की त्या जड ओझ्यामध्ये सुद्धा चेहरा मात्र मी असा कडकच ठेवणार बरं while का? struggling inside? आतून संघर्ष चाललेत पण मी नाही दाखवणार कोणाला. You will burst inside. बेटा फुटून तुटून जाशील एके दिवशी. God is not asking you to put up a fake smile. देव तुला खोटं असायला सांगत नाहीये सोंगाड्यासारखं. See, the world puts up a fake smile. हा, जग खोटं असतं सोंगाड्यासारखं सोंग करून. You know, they have laughter club. त्यांच्याकडे लाफ्टर क्लब आहेत ना, हास्य क्लब. They laugh loudly. हास्य क्लबचं हास्य खरं असतं का? जोर जोरात हसतात आपले And they say you have to laugh loudly. आणि म्हणतात जोर जोरात हसायचं, जोर जोर. अरे कसं But कोणा you हसायचं? laugh loudly in the park. When you go home, you know what it is. अरे गार्डन मध्ये जाऊन तुम्ही जोर जोरात हसताय, घरी गेल्यावर परत तेच ये रे माझ्या मागल्या. Say, but when you come to God, पण देवाकडे आलो ना, you have that comfort एक सांत्वन मिळतं that He will remove me from this trouble. की देव मला या त्रासातनं काढणार आहे, मैं सब अनलोड करके आया है. Praise God. Amen. He will take care of it. देव मला सांभाळणार, मैंने सारा अनलोड कर दिया है. Somehow He will do something for me. कसं तरी करून देव माझ्यासाठी काहीतरी करेल. Praise God. आणि मग बघा चमत्कार कसे होतात. And see, it is helping me. आणि मला मदत होते त्यातनं. Amen. आमेन. You have to be honest before God in prayer. मी काय म्हणतो, देवासमोर तरी प्रार्थनेत जरा प्रामाणिक राहा. Or are you trying to hold your real emotions? का तुम्ही आपल्या सगळ्या भावना अशा कच्च बंद करून ठेवल्यात Have you believed that lie आणि त्या खोट्यावर तुम्ही विश्वास ठेवलाय? that admitting weakness makes you a failure? ते जे खोटं आहे ना की अशक्तपणा कबूल करणं म्हणजे त्यातनं मी अपयशी होतो, हा जो खोटेपणा आहे It is a false thing. हे खोटेपण आहे की अशक्तपण कबूल केलं की मी अपयशी होतो म्हणून मी कबूलच करत नाही. देवालाही मी सांगत नाही की मी वीक आहे. तू सांगण्या अगोदर देवाला तुझा अक्का नाकाच्या माहिती आहे. Sometimes you need to read stories of Job and other characters कधी कधी योबाच्या आणि बाकीचे काही लोक आहेत ना त्यांच्या कहाण्या वाचा, because their pressure speaks to you louder than the pressure that the world is facing. कारण की त्यांचा जो दबाव आहे ना तो फार जोरात बोलतो आपल्याशी. जगातल्या लोकांना काय दबाव आहे? काहीच नाही. हा योबाचा दबाव बघा. You are hearing pressures of the world तुम्ही जगातल्या and माणसांचे the worldly दबाव, people. जगिक लोकांचे दबाव तुम्ही ऐकता. हॅव दिस प्रेशर, दॅट प्रेशर, टू मच प्रेशर. नाही नाही, They tell you, ते सांगतात ना oh, I've got this pressure, I've अरे, got that pressure. हा pressure But आला. it does not help you. तुम्हाला त्यातनं मदत काही होत नाही. But when you read the Bible characters, पण बायबल मधल्या लोकांचं जेव्हा तुम्ही वाचता, it helps you फॉर एक्झाम्पल योब, त्यातनं आपल्याला मदत होते. because he tells you what to do. कारण योब हेही सांगतो की मला प्रेशर आलं होतं पण त्यात मी काय केलं तसं तुम्ही करा. He tells you how you can come out of it. योब सांगतो की यातनं बाहेर कसं पडायचं. And most of these characters, they speak mostly to our current situation. आणि बायबल मधली जास्तीत जास्त ही माणसं, सेवक सेविका आपल्या सध्याच्या करंट परिस्थितीविषयीच बोलतात. And many times, आणि अनेक वेळा God also met us in the past seasons of heaviness. देव सुद्धा आपल्याला आपल्या भूतकाळातल्या प्रेशरच्या काळात भेटलेला आहे. And He taught us many things in that pressure. आणि देवाने सुद्धा आपल्या भूतकाळात जे काही प्रेशर आलं त्या दरम्यान आपल्याला बरंच काही शिकवलेलं आहे. Just check up your past troubles. भूतकाळात तुला जे जे त्रास आले कधीतरी बस खाली सगळ्यांचा विचार सोडून Many times when in the present pressure and trouble, अनेक वेळा सद्यस्थितीमध्ये वर्तमान काळात जे काही प्रेशर आणि त्रास आपल्याला होतात you need to go back and see similar kind of pressure and trouble you had before. त्याला थोडंसं मागे जायचं आणि आपल्या भूतकाळाचा विचार करायचा की असे सगळे त्रास प्रेशर मला जेव्हा तेव्हा आले होते And what did you do? आणि तेव्हा मी काय केलं And how God helped you आणि out of तेव्हा it. देवाने मला कशी मदत करून मला सुटका दिली होती. That helps you in the present case त्यातनं also. मदत होते ना सद्यस्थितीमध्ये वर्तमान काळात. Amen. असं करायचं. And so when the weight is too much, तर जेव्हा हे वजन फार वजनदार होतं ना say, I will not hide my tears. तेव्हा म्हणायचं मी नाही माझे अश्रू लपवणार आहे. I will not fake my strength. मी नाही आता उगीचच माझ्या शक्ती आहे असं देवासमोर जाऊन सांगणार आहे. मला नाही आता अश्रू I will लपवणार. cry out to God who hears me. मी आता रडून देवाचा धावा करणार आहे जो देव माझा ऐकतो. I will speak when the pressure builds. आणि तो दबाव वाढायला लागला की मी बोलणार आहे देवाला. I will not drown in silence. आणि मी नाही शांत बसून असा बुडून जाणार. I will not let this sorrow swallow me up. आणि या दुःखाला मी स्वतःला घेऊन टाकायची परवानगी देणार नाही. हे टू मच
चाललेलं आहे, मला देवाकडे जावं लागेल, प्रार्थना करावी लागेल, मी देवासमोर सगळं रटणार आहे. My pain is real. माझ्या वेदना खऱ्या आहेत, मला खरोखर दुखत And आहे. so is my God real. आणि माझा देव पण खरा आहे. See, जेवढं मला दुखतंय ते खरं आहे, तेवढाच माझा देव खरा आहे. I may be overwhelmed, आणि मला आश्चर्य होत असेल, but I will not overcome. पण मी असा विजयी I होणार will नाही. not be overcome. आणि मी असा विजयी होणार नाही या सगळ्या दुःखावर. The Lord is the strength of my heart and म्हणजे my काय, portion मी forever. दुःखाला माझा विजय घेऊ देणार नाहीये. परमेश्वर माझ्या हृदयाची ताकद आणि माझ्या आयुष्याचा कायमचा वाटा माझा देव आहे. मी इस्टेटिक देवाला सोडून जाणार आहे. And so I declare, तर मी घोषित करतो, I will rise, मी वर येणार, I will breathe, मी श्वास घेणार, I will overcome मी विजयी होणार in the name of Jesus. येशूंच्या नावात. आमेन. Some people will ask, काही लोक विचारतील if I admit I am overwhelmed, की मी जर कबूल केलं तर मला आश्चर्य होतं. if I confess I am म्हणजे overwhelmed, मी जर असं कबूल केलं की मला धक्का बसलाय सगळ्याचा is that आश्चर्य. still faith? मी जर असं कबूल केलं की हे सगळं जे झालेलं आहे त्याचा मला असा धक्काच बसलाय, तर तो विश्वास आहे का? Yes, it is faith. आहे ना, विश्वासच आहे तो. Because real faith does not deny pain. कारण खरा विश्वास वेदनेला नाकारत नाही. खरा विश्वास म्हणतो, येस इफ इट्स हर्टिंग, येस इट इज व्हेरी मच हर्टिंग. Amen. आमेन. And it brings the pain to God. आणि ते वेदनेला देवासमोर घेऊन येतं तो खरा विश्वास. अहो, देवापासून काय लपवायचं? All the 8 spies, they said, yes, there are giants in the land. सगळे of- हेर काय म्हणाले की तिथे Jericho. यरिओ मध्ये फार मोठे मोठे धिप्पाड राक्षसी लोक आहेत, आपल्याला तर नाही जमणार बाबा. Even Joshua and Caleb said, yes, there are giants. आणि योशुआ कालेब सुद्धा म्हणाले की हो हो, राक्षसी लोक तर तिथे We don't आहेत, deny it. आम्ही नाकारत नाही, But we can overcome पण them. आम्ही विजय घेऊ शकतो. So confession is not wrong. तर कबूल करणं चुकीचं नाहीये. It takes you to God. त्यातनं तू देवाकडे येतो, Amen. कबूल करून देवाकडे येतो तू, ते चांगलं. And so Job didn't lose faith when he said this is too much. तर योब ज्या देवाला म्हणाला की हे सगळं खूप झालंय, आता फार वजन झालंय, तेव्हा योबातला विश्वास निघून गेला होता असं काही नाही. He didn't walk away from तो God. काय देवाला सोडून कुठे पळून नाही गेला. He ran straight to God. सरळ देवाकडे धावला की तुझं सोडू न ख्रिस्ता मी जाऊ तरी कुठे. In his weakness, he went to God. त्याच्या अशक्तपणात, त्याच्या कमजोरीत तो देवाकडे गेला. Even in his trembling words, he went to God. असं थरथरत थरथरत बोलत होता, पण त्या शब्दांमध्ये सुद्धा तो देवाकडेच गेला. Even with his broken heart, he went to God. तुटलेलं हृदय घेऊन पण देवाकडे गेला. So faith is not pretending. तर विश्वास म्हणजे ढोंग करणं नसतं. Faith is not fake strength. विश्वास म्हणजे ढोंगी ताकद नसते. Faith says, विश्वास म्हणतो, I don't understand, मला कळत नाही, but my God understands. पण माझ्या देवाला कळतंय ना. मला समजत नाहीये, पण माझ्या देवाला समजतंय ना. And I know he is still God. आणि मला माहितीये माझा देव अजूनही देव आहे. I don't know how I will come out of it. मला माहित नाही या सगळ्या जंजाळातनं मी बाहेर कशी But येणार. God has a miracle way. पण देवाकडे चमत्काराचे रस्ते आहेत, ते मला काढेल. Amen. आमेन. I say negative, but still God is my positive. आणि मी जरी नकारात्मक बोललो तरी देव माझा सकारात्मक आहे. See? And that cuts off your negative because you are talking to the positive God. आणि तू सकारात्मक देवाशी असं सगळं बोलत असल्यामुळे तुझं नकारात्मक तिथे सगळं निघून जातं. You are still hurting, अजूनही तुला वाईट but I वाटलं. trust in God. घायाळ झालेला आहे, जखम झालेली आहे, पण देवावर माझा तरी विश्वास आहे असं तू म्हणतोय. I know he is with me. तो देव माझ्या सोबत आहे तू म्हणतोय. I'm crying, but I know he is for me. मी रडतोय, पण मला माहितीये तो माझ्यासाठी आहे. I'm crushed, but I still believe on मी him. चुरडलो, मी संपलो, मी खलास झालो, पण एक खात्री मला आहे की देव माझ्या बरोबर आहे. I know he still cares for मला me. माहितीये ना देवाला माझी काळजी So आहे. that's not weakness. त्याला अशक्तपणा म्हणत नाही, That is honest faith. त्याला प्रामाणिक विश्वास म्हणतात. Amen. आमेन. Jesus, when he was in the Garden of Gethsemane, he cried, my soul is overwhelmed with Yes. sorrow. येशू गेत्सेमनी बागेत असताना म्हणाले ना की दुःखाने माझा जीव असा आश्चर्यचकित झालाय. He even said, असंही म्हणाले, Father, if it is possible, take away this cup from me. देवबापा शक्य झालं तर हा पेला माझ्यापासून काढून घे. Say, that was not doubt. त्याला काय शंका म्हणत नाही, That was deep faith in the Father. त्याला संदेह आणि शंका म्हणत नाही, त्याला देवबापावरचा गहन विश्वास म्हणतात. Even while his heart was full of sorrow, he had faith in God. की येशूंचं हृदय दुःखाने खूप भरलेलं असताना सुद्धा त्यांचा देवावर विश्वास होता God, you can change it. की देवबापा तू ही परिस्थिती You बदलू can शकतो. take away this cup. देवबापा तू हा पेला काढून घेऊ शकतोस. But when God was silent, पण देव जेव्हा शांत राहिला, Jesus took back his words. येशूंनी आपले शब्द परत घेतले Amen. आणि म्हणाले, नाही, हीच देवाची इच्छा आहे, यातून जाणे आहे. Say, आमेन. and so being overwhelmed is not the opposite of faith. तर नुसतं धक्का बसलाय, आश्चर्यचकित झालोय म्हणजे विश्वासाच्या विरोधातल्या गोष्टी नाहीयेत या. It's a place where your faith is raw. तर ती अशी जागा आहे की जिथं तुझा विश्वास अजून कच्चा आहे.
it is real म्हणजे खरा आहे, and it is strong. खरा आहे आणि बलवान आहे. When you cry जेव्हा तुम्ही रडता and still cling to God, आणि तरी देवाला धरून राहता, that is faith. तो विश्वास आहे. If you cry तुम्ही रडलाय and don't come to God, आणि तर देवाकडे आला नाही, that's not faith. तो विश्वास नाही. रडतो धडतो पण आम्ही देवाला सोडत नाही म्हणजे विश्वास आहे. When you are रडतो crushed- धडतो आम्ही मग चर्चलाच येत नाही म्हणजे तुमचा विश्वासच नाही. Are you getting me? कळतंय ना? When you are crushed but still you come to church, फार चुरडलो खलास झालो मी तरी चर्चला येतो मी म्हणजे something good can happen. म्हणजे काहीतरी चांगलं होऊ शकतं. Sitting on the couch and crying at home will not do it. सोफ्यावर ताणून घरात रडून काय मिळणार आहे? Say, हा? when Job was crushed, he still called on the name of the Lord. योब जेव्हा चुरडला आणि खराब झाला काय केलं त्यांनी? देवाचा धावा केला ना, He तरी still worshipped. तरी देवाची आराधना केली ना. His body was not permitting him, but his soul was ready. त्याचं शरीर परवानगी देत नव्हतं, एवढं शरीराला त्रास होत होता, गळवे झाले होते, पण आराधना त्यांनी तरी कायम ठेवली. त्याचा जीव त्याचा आत्मा आराधना करत राहिला. That's not weakness, that is the boldness kind of faith. त्याला अशक्तपणा म्हणत नाही, त्याला धाडसी विश्वास म्हणतात. Second point. 2. Some pain cannot be explained, काही वेदना स्पष्ट करून सांगितल्या जाऊ शकत नाही, only felt, फक्त त्या अशा जाणवल्या जाऊ शकतात. because they are too heavy for words. कारण की त्या वेदना शब्दांसाठी फार भारी असतात, त्या See- शब्दांमध्ये व्यक्त करता येत नाही. And that's why Job could not say what kind of pressure he was going through. आणि म्हणून योग बोलू नाही शकला, तो शब्दांमध्ये व्यक्त करू नाही शकला की मला काय काय त्रास होत आहेत. Sometimes you cannot express it with words. There are no real words to express तसं your कधी pain. कधी आपण पण नाही शब्दांमध्ये व्यक्त करू शकत की मला काय त्रास सध्याला होत आहे, कारण ते शब्दच नाहीयेत. You say, I don't know what to say. तुम्ही म्हणता ना, मग मला समजत नाही मी काय बोलू, इतके त्रास आहेत. That's why Job puts it in a very metaphorical way. आणि म्हणून योग अशा पद्धतीने हे टाकतो My pain is heavier than the sand of the sea. की माझ्या वेदना समुद्राच्या वाळूपेक्षाही जास्त आहेत. So you can understand the kind of pain I'm going through. म्हणजे तुम्हाला समजू शकेल की मी कुठल्या पद्धतीच्या वेदनेतनं जातोय. वाळू मोजता येते कोणाला नाही, त्याच्याहूनही जास्त तो म्हणतो माझ्या वेदना आहेत. So there is no number, no logic there. म्हणजे तिथं काही संख्या नाही, आकडा नाही, तिथं काही लॉजिक नाही, तर्क नाही, It's just deep sorrow. जस्ट खूप खूप खोल दुःख आहे. See, not everything that you go through will make sense to others. ज्या कशातनं तुम्ही जाताय त्या सगळ्याचा अर्थ लोकांना लागणार नाहीये, पण तुझं तुला माहितीये तू कशातनं जातोयस. And sometimes you may also find lack of words आणि to कधी express yourself. कधी तुला सुद्धा शब्द पुरेसे पडणार नाही तू ज्यातनं जातोयस ते व्यक्त करायला. And that's why God has given us these tears. आणि म्हणून तर देवाने आपल्याला अश्रू दिलेले आहेत, कारण प्रत्येक आसवाची कळते येशूस भाषा. Sometimes your grieving also is understood by God. कधी तुझं ते कणणं, दुःखी See, होणं, देव the समजून घेतो. grieving, the groaning and the tears Kanna. can replace many of the words. तू जे कणतो, उसासे सोडतो, अनेक शब्दांची जागा ते कणणं आणि उसासा घेत आहे. And God still sees it and He can read through your sighing and your groaning. आणि देव ते सगळं बघून सगळं समजून घेतो, तुझं कणणं, तुझे उसाचे सोडणं. Sometimes you don't need to make a formal prayer. कधी तुम्ही अशी फॉर्मल प्रार्थना करायची पण गरज नाही. Even when you go down on your knees हा, फक्त गुडघे जरी टेकले ना and shed tears आणि असे 2 डोळ्यात 2 अश्रू आणले and you get up, आणि उठला, God can read through it. ही न्यू इट ऑल. देवानी सगळं वाचलं. म्हणजे फार असं मोठं शब्दांची मालिका तोंडातनं बाहेर आली पाहिजे असं काही नाही. ये तेरे 2 आंसू काफी है और 2 घुटने टेक वो भी बहुत है. And God doesn't need your pain to be reasonable. आणि देवाला तुझ्या वेदना अशा रिझनेबल पाहिजेत, एवढ्या पाहिजेत, मग मी बघीन असं नसतं. He just wants it to be real देवाला त्या खऱ्या खुऱ्या वेदना हव्यात so that He can help you. की खरे खुरे त्रास आहेत ना, मग मी खरी खुरी मदत तुला करीन. Because some pain is so deep that you cannot express it. काही वेदना फार घन असतात, नाही कुणाला सांगतायत. And sometimes you can't even explain it to people. आणि कधी लोकांना तर आपण समजावून सांगूच शकत नाही. You just feel it like a heavy weight in your chest. असं फक्त वाटत राहतं माझ्या छातीवर बोजा आहे, माझ्या Like there is a silent scream inside your heart. जसं शांतपणे हृदय मात्र तुझं आतून किंचाळतंय. And that's what Job was saying. इयोब असं म्हणत होता, If you could weigh my pain, it would be heavier than all the sand in the sea. माझ्या वेदना आता जर तुम्ही तराजूवर मापल्या तर समुद्राच्या वाळूपेक्षा जास्त निघणार आहेत. You can imagine what kind of pain he was going म्हणजे through. काय त्रासात हा गेला असेल विचार करा. किती त्रास झाले असतील त्याला. Some people will try to express and explain your pain by giving you some quotation from the Bible. काही लोक बायबल मधनं काहीतरी वचन वगैरे सांगून तुमच्या त्रासांमध्ये तुम्हाला स्पष्टीकरण द्यायचा प्रयत्न करतील. You need to understand that all times you cannot
give a scripture verse पण to तुम्ही somebody सुद्धा- who's going to deep pain. पण एखादा माणूस जर फार गहन त्रासातनं जात आहे तर नेहमीच अशा लोकांना 2-4 वचनं सुनावून टाकायची हा उपाय नव्हे. See? Sometimes we say, oh, you're in pain. 1 minute. Did you read Deuteronomy? Did you read this? Did you read Psalm 27? कधी-कधी- Did you read Psalm 23? हो ना. He doesn't want to because that time he is overwhelmed. कारण त्याला धक्का बसलाय त्या परिस्थितीमध्ये की हे केवढे त्रास झाले, केवढा भार आलाय माझ्यावर. See, आणि you त्या may- परिस्थितीत तुम्ही त्याला कोटेशनवर कोटेशन देत गेला, हे वाचलं का, हे वाच, ते वाचलं का, बायबल मधलं वचन वाचलं का. तुम्हाला वाचायचं नाहीये मला आता काही, Because कारण you will give those words and you will walk away. तुम्ही काय ते कोटेशन त्याला सांगून निघून जाल. But he wants somebody to sit next to him. त्याला काय हवंय तेव्हा, अरे कोणतरी माझ्या बाजूला बसा, शेजारी बसा. The first 7 days his friends did the right thing for Job. पहिले 7 दिवस योबाच्या मित्रांनी बरोबर काम केलं. Bible says they sat silent. पहिले 7 दिवस योबाचे मित्र आले आणि शांत बसले. And that's what Job wanted. योबाला तेच हवं होतं की गप्प बसा, Just sit next to me. बस माझ्या शेजारी येऊन बसा Just say, I also don't understand. आणि असं म्हणा फक्त की मलाही आम्हालाही कळत नाहीये हे सगळं काय चाललंय. I don't know why it happened to you, माहित नाही तुझ्या जीवनात योबा असं का झालं, but I am here. पण मी आहे तुझ्यासाठी. I am with you. आम्ही आहोत तुझे यार दोस्त See, तुझ्यासाठी. that's what a child wants. एखाद्या लेकराला ते हवं असतं Daddy, sit next to me. Mummy, sit next to me. की डाडा मम्मा माझ्या बाजूला बसावास. I don't want explanation and I cannot explain. मला काही स्पष्टीकरण नकोय आणि मला तुम्हाला एक्सप्लेन करता पण येणार नाहीये. तुम्ही फक्त माझ्या शेजारी बसा डाडा मम्मा. Amen? Amen. And that's what God does. देव असंच करतो. देव आपली आई आहे. Where बाप does पण- He speak and give big quotations to देव us? कुठे आपल्याला बोलून त्याला मोठे मोठे कोटेशन सुनवतो का की इथे इथे योहान दादा But वगैरे. still you see, when you get up from that prayer, you feel comfort. तरी तुम्ही पाहता की त्या प्रार्थनेतनं उठल्यावर तुम्हाला सांत्वन मिळालेलं असतं. You didn't hear a audible voice, तुम्ही काय असा आवाज कानावर ऐकला नाही. but His presence made the difference. सहवास सहवास देवाच्या सहवासाने फरक पडतो. देवाचे सहवास खाली उतरवायला शिका बेटा. Look at Hannah. हन्ना She made prayer but with no words. हनेनी प्रार्थना केली पण शब्द नव्हते त्या प्रार्थनेत. She was praying in her heart. हृदयात प्रार्थना करत होती. ओठ असे चुटपुटत होते. Bible says only her lips were moving, ओठ असे चुटपुटत होते. but her voice was not heard. आवाज ऐकू येत नव्हता नीट. That's how Eli misunderstood her, म्हणून तर एलीची गैरसमजूत झाली. because her pain was too much to speak. का हन्नेच्या वेदनाच खूप होत्या. काय ती शब्दात व्यक्त करणार आहे, तिला काय त्रास आहे. See, Eli was just sitting close by, एली तिथे जवळ बसला होता and yet he said, तरी म्हणाला "Are you drunk?" काय पिऊन आली का. That means he didn't even hear what she said. तू नशा करून आली आहेस का. याचा अर्थ एली याजकाने तसदी सुद्धा घेतली नाही ऐकायला की काय म्हणतीये. And she didn't say it. आणि ती बोलली पण नाही. Tears were talking. अश्रू अश्रू A बोलत होती. sighing was talking. तिचं कण्ण, Emotion was talking. तिचं कण्ण, तिचे उसाचे, तिचे अश्रू, तिचे ऍक्शन्स ज्या बसून ती करत होती ते बोलत होतं. But God still heard through it all. तरी देवाने ते सगळं ऐकलं. Are you seeing it? कळतंय, दिसतंय. Sometimes, कधी कधी like David, you have to sit in the temple before God. दाविदाप्रमाणे मंदिरात तुम्ही मांडी घालून बसा देवासमोर. Just sit before God. देवासमोर येऊन I am बसा. too overwhelmed to speak, God. की मला फार मोठे मोठे धक्के बसलेत देवबाप्पा. माझी I बोलती- cannot say anything to you. माझी बोलती सध्याला बंद आहे. मी काही बोलू नाही शकत I आहे. will sit here half an hour before you अर्धा तास तुझ्या समोर मी बसणार आहे. सब समजल्यावर तू कर ले. and see what He does for you. बघा काय करतो तू. वो सब समझने वाला ही प्रभु है. Amen. आमेन. And Jesus spoke the same thing to His disciples. येशू आपल्या शिष्यांना तसंच म्हणाले ना. My soul is overwhelmed with sorrow माझ्या जीवाला फार दुःख झालंय. to the point of death, He इतकं said. की मरण प्राय असं म्हणाले. He didn't preach, उपदेश केला नाही He त्यांनी, just wept. तर रडले. He fell to the ground and cried, जमिनीवर पडले आणि रडले. Abba, Father. अब्बा बापा. That's the cry. हे रड. Hebrews 5, it says, He cried loudly. इब्री 5 मध्ये लिहिलंय जोर जोरात रडले ते. येशूंचं बोलतोय मी. आपलं काय म्हणायचं मग. Sometimes we don't know what to say. कधी कधी आपल्याला कळत नाही बेटा की हे जे काय आपल्या जीवनात चाललेलं असतं त्यात काय बोलावं आणि काय करावं. You need to think of pain like, a sand in a bag. तुम्ही वेदनेचा विचार करताना पिशवीत वाळू असेल ना तर त्या वाळू सारखा विचार करा. One handful of sand, एक मुठभर वाळू. it does not affect you much. तर मुठभर वाळून काही तुला फरक पडत नाही. But add it daily, one by one, पण त्या पिशवीत रोज मुठभर वाळू भर. grief after grief, day त्रासावर after त्रास, day, दुःखावर दुःख, त्रासावर त्रास, दुःखावर दुःख भर.
finally that bag becomes too heavy. सरते शेवटी ती पिशवी फार जड होते ना बेटा. And some of us are carrying years of sand on our back. आणि आपल्यातले काही जण वर्षोनवर्ष अशी वाळू छातीवर घेऊन फिरतायत. And we wonder why we feel so tired. आणि मग आपल्याला आश्चर्य वाटतं की मला एवढं दमल्यासारखं का होतं अलीकडे. मालूम नाही क्यों मुझे इतना ऐसे थका हुआ लग रहा है. Say, you have not really poured it out before God कारण like तू water. खरोखर तू देवाकडे येतो खरा पण तू देवाला सगळं देऊन जात नाही खरा. And it happens आणि होतं because that's Job, that's Hannah, कारण योब हन्ना यांच्या जीवनात हे झालेलं आहे. and that's you also. हा योब We ही all हन्ना, face same thing. हा योब ही हन्ना ही मी हा तू सगळे त्यातनच जातात बेटा. And God is not asking you to explain your pain. आणि No. देव काही तुला नेहमी हे नाही सांगणार आहे की तुझ्या माय भाषेत मला सांग की तुला अचूकपणे काय त्रास आहे. He just said, bring your problem before me. योब म्हणतो देव म्हणतो तुझे त्रास घेऊन फक्त माझ्या समोर ये. You may not have the right words. आणि शब्द कदाचित तुझ्याकडे योग्य नसतील. You may not even know what's going on inside of you. तुला कळणार पण नाही कदाचित तुझ्या आतमध्ये काय चाललंय. But that's still okay. पण तरी ठीक आहे. देव Because समजून God घेतो. knows every grain of your sorrow. कारण देवाला तुझ्या दुःखाचा कण आणि कण माहिती आहे. अंतर्याम पारखणारा देव आहे तो. You know, anytime कधी if I say a certain thing twice, जर मी एखादी गोष्ट दोनदा बोललो I realize that is giving me burden. माझं मला कळतं की हे माझ्यावर ओझं आलंय. Say, if I say a thing once, it's okay. एकदा जर एखादी गोष्ट मी बोललो तर ठीक आहे. But if I say it 2 times, 3 times, 4 times, the same thing, I know it's a burden, I have to carry it to the Lord. माझ्या तोंडातनं तीच गोष्ट दोनदा तीनदा चारदा निघाली तर माझं मला समजतं की ओझं आलेलं आहे अनलोड करावं लागेल. Amen? आमेन. And I'm telling you, आम्ही सांगतो a ना broken heart he will never despise. तुटलेल्या हृदयाला तो कधी तुच्छ मानत नाही. He, वचन आहे he may despise perfect words, but Ah. not a broken heart. परिपूर्ण शब्दांना तो तुच्छ मानेल पण तुटलेल्या हृदयाला तो तुच्छ मानणार नाही. तुझ्या लिटरेचर मधल्या शब्दांनाही तो तुच्छ मानेल पण तुटलेल्या हृदयाला नाही. When you can't explain the pain, जेव्हा तुला वेदना समजावून सांगायलाच जमत नाहीये just let him hold it as it is. तेव्हा देवाला त्या वेदना जशाच्या तशा धरू देत. Because even silent tears make a lot of noise in heaven. कारण स्वर्गामध्ये शांत अश्रू सुद्धा खूप जोरात आवाज करतात. Yes. शांत अश्रू पण स्वर्गात जोरात आवाज करतात. It कधी is louder रोखीत than your perfect prayers. तुमच्या परिपूर्ण प्रार्थनेपेक्षाही जास्त जोरात आवाज स्वर्गात. कधी कधी तुझे अश्रू करतात कभी प्रभु के पास आके तो देखो So deep कभी sorrow रोके तो देखो. is not weakness. तर गहन दुःख म्हणजे काय अशक्तपणा नाही. It's where God meets you personally and deeply. तर तिथेच ऍक्च्युली देव तुला व्यक्तिगत रीतीनं कडक मिठी मारून भेटतो. God doesn't want you to find out the reason why you are going through certain things. देवाची इच्छा नाहीये की तू हे शोधून काढावं CID सारखं की ह्या त्रासातनं तू का चाललायस. Just pour it before God. चाललायस ना या त्रासातनं. I don't know why it's happened. तुला Lord. कळतंय ना आणि समजत नाहीये मात्र की या त्रासातनं मी का जातोय. सगळे येऊन देवाला देऊन टाक. And God doesn't ask you to understand the pain also. आणि देव तुला सांगणार पण नाहीये की हे त्रास सगळे पहिले समजून घे आणि मग मला सांग. नाही नाही No, just trust it with Him. फक्त विश्वास ठेव. दे म्हणतो Trust Him with all the pain. विश्वास त्या वेदनेसकट त्रासांसकट देवावर विश्वास ठेवायचा. Because Bible says in one place, God says that even before you speak, I will answer you. कारण एका जागी बायबल मध्ये देव म्हणतो तू बोलण्याही अगोदर मी तुझं ऐकेन. Amen. आमेन. Heavy hearts have a home in the presence of God. जड हृदयांना देवाच्या सहवासात घर मिळतात. तुझं हृदय जड आहे घर हवंय देवाच्या सहवासात ये. Say, देवाच्या सहवासात ये. देवाच्या सहवासात राहायला शिक. grace will always find audience where there is grief. कृपेला नेहमी तिथे कान मिळतो जिथे दुःख आहे. दुःख आहे कृपा शोधत येते. किधर किधर आहे दुःखी आहे तकलीफ आहे येते काही में. Say, असं कृपा म्हणते देवाची. and some wounds don't need answers, it just needs healing. आणि काही जखमांना उत्तरं नको असतात. काही जखमांना केवळ आरोग्य हवं असतं. Say, and sometimes when you don't talk to people, it's okay, whisper to God. आणि कधी कधी लोकांना जरी तुम्ही नाही सांगितलं ना हे सगळं तरी चालेल. अहो पण देवाला सांगा. Because He's a prayer answering God. कारण तो प्रार्थनेला उत्तर देणारा देव आहे. देवा So, what kind of pain you have been carrying in your heart secretly? तर हृदयामध्ये गुप्तपणे काय काय वेदना घेऊन तुम्ही बसलाय. Say, because you cannot do much for God when you carry that kind of pain. Because- And God cannot use a person yes, who is living with yes. that kind of pain and bitterness. येस सर येस. कारण अशा पद्धतीच्या वेदना आणि ओझं हृदयामध्ये घेऊन
तुम्ही जगू नाही शकत. बिलीवर लाईफ पण जगू नाही शकत, देवाची सेवा तर करूच नाही शकत. God कारण तुझं cannot हृदय use you. आणि देव तुला वापरूही शकत नाही. तुझं हृदय एवढं भारी आहे. काय काय भरलंय त्याच्यात ते पहिलं रिकामं कर. How can God use you with that kind of pain? कसं तुला देव वापरेल त्या सगळ्या वेदने सकट तू जगतोय. ऐसा हो गया वैसा हो गया, इधर चक्कम उधर And चक्कम इधर. sometimes talking to people doesn't make sense because your pain doesn't make sense to you only. आणि कधी कधी लोकांशी बोलून काही फायदा होत नाही का, कारण तुझ्या वेदनेचा तुलाच काही अर्थ लागत नाही, संदर्भ लागत नाही, की मलाच कळत नाहीये हे सगळं कसं आणि काय चाललंय. See? मग कोणाला सांगायचं, अरे देव आहे ना. And God understands your emotions. He doesn't want an explanation from you. आणि देव तुझ्या भावना समजून घेतो. देवाची काही इच्छा नाही की तू येऊन देवाला समजावून सांगावं, अरे तो देव आहे. So even if I cannot explain everything to God, suddenly I burst out in tongues. आणि म्हणून जरी मला देवाला सगळं समजावून नाही सांगता आलं तरी अचानक मी असं अन्य भाषेमध्ये बोलायला लागतो. And that's what we both do, that when we don't know what हो to ना. say, we just burst out in tongues. आम्ही दोघं असंच करतो. जेव्हा आम्हाला कळत नाही ना काय बोलायचंय, आम्ही अन्य भाषेमध्ये सुरू होतो. Yes. कारण वचन आहे. Romans 6:26 to रोम करा 28 it 6, says, रोम करा when we 6, don't know what to pray as we ought to pray, it's the Holy Spirit that helps us रोम करा in our 6, infirmities. रोम करा 6:28च्या पुढे वचन आपल्याला सांगतं की जेव्हा कधी कधी काय प्रार्थना करावी हे आपल्याला एक्झॅक्टली सुचत नाही, एवढा भार आलेला असतो, तेव्हा अन्य भाषेमध्ये प्रार्थना करायला सुरुवात करायची. I just burst out in tongues. असं म्हणजे स्फोट झाल्यासारखे सुरुवात करतो आम्ही तर अन्य भाषेत. Sometimes 10 minutes, sometimes half an hour, कधी- sometimes 1 hour. 10 मिनिटं, कधी अर्धा तास, कधी 1 तास. मखाराबा शंतो चलते चलते भी कर सकते. Only once I prayed for straight 6 hours. एकदा 6 तास सलग मी अन्य भाषेत बोललो. 6 तास. And many miracles happened at that time. अनेक चमत्कार त्या काळी घडले. Because I have a God who holds my tears. कारण माझा देव असा आहे ना जो माझे अश्रू साठवून ठेवतो. He has a bottle in heaven. माझ्या देवाकडे माझ्या नावाची एक बाटली आहे वर. My sorrow may be deep. माझं दुःख गहन असेल, His love is deeper. त्याचं प्रेम अजून गहन आहे, His mercy is deeper. त्याची दया अजून खोल आहे, His strength is deeper. त्याची ताकद अजून खोल आहे. I will not be crushed by what I carry. असा नाही मी संपत. मला जे काही त्रास होत असतील त्याच्यामध्ये मी असा तर संपणार नाहीये. Because I am carried by the one who knows me. कारण जो मला ओळखतो त्याने मला धरलंय, त्याने मला उचललंय, त्याने मला कडेवर घेतलंय. So today I don't need to be strong. तर आज ना मी असं डोले शोले बनवून बलवान व्हायची गरज I नाही. just need to be real before Him. मला फक्त देवासमोर खरं खुरं राहायला हवंय बस. Because in my weakness lies His strength. कारण माझ्या अशक्तपणात त्याची शक्ती येते. Third point. तिसरा मुद्दा, Talk to God before you break. तुटण्या अगोदर देवाशी बोलून घे. Talk to God before you break. तू तुटण्या अगोदर देवाशी बोलून घे. Speak to God before you shatter. बघा, विखरण्या अगोदर देवाशी बोलून घ्या. Job poured out his complaint. योबाने आपल्या तक्रारी देवासमोर ओतल्या. He didn't stay silent. गप्प नाही बसला. Many people have heart problem, diabetes problem, म्हणूनच- sugar problem, and म्हणूनच- all kinds of problem because they don't talk and they break. अनेक लोकांना म्हणूनच तर हृदयाचे आजार, हार्ट अटॅक, डायबिटीसचा आजार, मधुमेहाचा आजार, साखरेचा आजार, बीपीचा आजार याच कारणाने होतो, कारण ते हृदयात असलेला भार देवासमोर मोकळा करत नाहीत. Job poured out his complaint. योबाने आपल्या सगळ्या तक्रारी देवाला देऊन टाकल्या. Some go to God but they grumble काही लोक देवाकडे येतात जरूर, पण नुसतं आपलं कुरकुर 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 and they explode in anger before आणि मग God. देवासमोरच चिड God says, why you are angry with me? मग देव म्हणतो, अरे माझ्यावर काय चिडतोय? मी तुला त्रास दिला हा? का? करणं सगळं तुझं आहे. करा धरा तेरा आहे, मेरा नाहीये. मी Like- निपटाने आया आहे. Like some of the children, they get angry on their हो ना, mother जसं काही मुलं आईवर चिडतात. because of their own fault. स्वतःची चूक असते आणि आईवर They want a चिडतात. scapegoat. हा, त्यांना बळीचा बकरा पाहिजे. आई कोण? And बळीचा mother is बकरा. always okay, आई okay. बिचारी, मम्मा नेहमीच बळीचा बकरा असते. See? So don't explode in anger. तसं रागाने देवासमोर नाही चिडायचं. See, if any person who should have exploded in anger, it was Job. बघा, योबाला हक्क होता. जर कोणी असं रागानं चिडचिड देवासमोर करायला हवं होतं तर तो योब होता. Because कारण 10 children were dead. 10 मुलं एक साथ त्याची वारली. काय म्हणतात याला? 10 मुलं. But he released his heart in prayer. तरी त्याचं हृदय त्याने प्रार्थनेत रिकामं करून In टाकलं. that pain, he was correcting his wife. त्या वेदनेमध्ये त्याने आपल्या बायकोची चूक सुधरवून दिली की तू काय Don't talk like a foolish woman. तू काय मूर्ख बाई सारखी बोलते. कारण त्याच्या बायकोला नाही राहलं, तिची चिडचिड सुरू झाली. एकदाच मारा आता बाद झालं. He said, म्हणाला तो can't मग. we
get bad things from God but only expect good things? काय बाई तुझा काय प्रॉब्लेम आहे? देवाकडनं चांगलंच घ्यायचं असतं का? वाईट नाही का? Can you imagine his talk? बघा काय उत्तर दिलं योबाने तिला. So before you shut down, speak to God. तर तुम्ही असं तोंड बंद करायच्या अगोदर देवाशी बोलून घ्या. माणसांची बोलताना कशी रे उघडतात तुमची तोंड? Before you break, let God carry what you can't. तुटण्या अगोदर देवाला देऊन टाक जे तुला जमत नाहीये ते. Job was full of sorrow. योब एवढा He was दुःखी, close to breaking. एवढा दुःखी की बस तुटणारच आता. But he still did not scream at the sky. तरी सुद्धा आकाशाकडे बघून तो किंचाळला नाही He didn't roll up and give up. आणि असे भयावर करून त्याने हार मारली नाही. He talked good. He talked to God. देवाशी बोलला. I mean, he was still in his senses. त्याच्या शुद्धीत होता तो. Here, if a dog dies, our people faint. हो ना, इथं लोकांची कुत्री मेली की लोक बेशुद्ध होतात. शेम शेम. Yes. आय से शेम शेम. कुत्र मेल्यावर तू बेशुद्ध होतो काय? इथे One लोक pastor's किती नरकात wife चालले. in Mumbai, we went, मुंबईला फार पूर्वी आम्ही गेलो. एक पास्टर होते, त्यांच्या मिसेस होत्या. and their dog died. त्यांचं एक घरामध्ये कुत्र होतं पाळलेलं, ते नेमकं वारलं. And the way she was screaming, त्या मिसेस पास्टर एवढ्या 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 जोर जोरात रडायला लागल्या. for a फारकी moment टाईप. I thought their children died or something मला असं happened. वाटलं त्यांचा मुलगा वगैरे वारला का काय. So I said, what happened to that तर मी pastor? I asked him. विचारलं, पास्टरांना विचारलं मी, क्या हो गया? He said, our dog died. ना आमचा कुत्रा वारला. And then they had a burial for the dog. मग त्यांनी कुत्र्याची मयत केली. And when they dug up that pit खड्डा वगैरे खणला and they put the dog there, आणि कुत्र्याचा मृतदेह त्यात she ठेवला. also fell in it. आणि पाळकीन बाई पण त्यात जवळजवळ पडल्या She said, no, bury me also with the dog. आणि म्हणाल्या मलाही याच्यासोबत पुरा. हो का? आणि मग मिनिस्ट्रीचं काय? Can you imagine? म्हणजे ह्याला काय अर्थ आहे का? And here Job lost 10 children आणि इथे योबाची 10 मुलं मेली, कुत्री नाही. and still he is worshipping God. तरी देवाची आराधना करतो. म्हणजे सलाम आहे माझा योबाला. Yes, he did speak a few things from his heart, काही गोष्टी हृदयातनं बोलला तो, जरूर बोलला. like Job 3:11. जसं योब 3:11 मध्ये तो बोलला. He said, why was I even born? आणि म्हणाला की माझा जन्मच कशाला झाला काही माहित. In Job 7:20 he said, have I sinned? योब 7:20 मध्ये तो म्हणाला काय माझ्याकडनं पाप बीप झालं What का have I काय? done? काय मी असं केलंय? I know these were not perfect prayers, तर हे शब्द आणि ही वाक्य काय परिपूर्ण प्रार्थना नव्हत्या, but it was his raw heart. पण त्याचं हृदय अस्सल हृदय He खरं was खरं हृदय. honest in his talk. प्रामाणिक बोलत होता तो की मालूम नहीं क्या हो रहा है, मेरे से कुछ गलती हो He गई was है telling क्या? the real things. खऱ्या खऱ्या गोष्टी तो बोलत होता. He was full of tears. अश्रूंनी भरलेला होता. And God listened to Job. आणि देवानी योबाचं ऐकलं की बोल बेटा बोल, खाली कर कुदको. Because God wants your honesty, कारण देवाला तुझी प्रामाणिकता आणि इमानदारी हवी आहे. not a cover up. देवाला कव्हर अप नको आहे. He doesn't just need your hallelujah. देवाला फक्त तुझा हालेलुया ऐकायचा नाहीये. See? God is not just looking for a church words. आणि देव काय फक्त चर्च मधल्या शब्दांची वाट बघून नाहीये. He is looking for your true heart. देवाला तुझं खरं हृदय हवंय. And my God does not get offended. आणि माझा देव कधी वाईट नाही वाटून घे. माझा देव कधी रुसतच नाही. By all your questions, He will never get offended. तुझ्या सगळ्या प्रश्नांवरती देव कधी वाईट वाटून घेणार नाहीये आणि रुसणार नाहीये. Because He is a father, He is not a judge. कारण तो बाप आहे, न्यायाधीश नाहीये. He is not a judge with a hammer. तो न्यायाधीश नाही, And a हातोडा tongue. घेऊन. तो हातोडा घेऊन बसलेला न्यायाधीश नाहीये. Before your soul breaks apart, तुझा जीव असा फुटण्या अगोदर, before the pressure crushes you, त्या दबावाने तुला खलास करण्या अगोदर open your mouth, तोंड उघड, open your heart, हृदय उघड, talk to God. देवाशी बोल. बोल देवाशी, देवाला सांग सगळं. Even now, seated here, you can talk to God. आता पण बसल्या जागी देवाशी बोलायला लागा बरं. 50% of your pressure will be gone. 50% तुमचं सगळं प्रेशरच जाईल. करून तर बघा. Psalm 142:2. स्तोत्र 142:2. David was crying in the cave. दावीद गुहेत रडत होता. I pour out my complaint before Him. I tell my troubles before Him. स्तोत्र 142:2. 2. मी आपले गाऱ्हाणे त्याच्या समोर ओततो, मी आपले संकट त्याच्या पुढे मांडतो. Read it. बघा वाचा तुम्ही Instead बायबल of वाचा. hearing people's stories, हा ना. hear this statements of David and तुम्ही ना Job. लोकांच्या स्टोऱ्या ऐकायच्या ऐवजी ना तुम्ही हे वचन वाचा, दाविदाची स्तोत्र वाचा. David didn't wait for things to get better. दाविदाने अशी नाही वाट पाहिली की आता उद्या परवा नाही तर तेरवा कधीतरी गोष्टी बदलतील. No, he cried out in the dark. नाही नाही, तो त्या अंधारात रडला Say, आणि म्हणाला, he wrestled with God. देवाशी त्याने झुंज केली. Look at Hezekiah. हे सिक्या बघा.
He was sick unto death. हिजकिया कसा मरणप्राय आजारी पडला. Isaiah the great prophet came to him and said, यशया महान संदेष्टा त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला set your house in order because you are not going to live 100%, you are dying. की महाराज तुमच्या घराची निर्वानिरव करा, सगळं नीट आवराआवर करा, कारण 100% तुम्ही मरणारात जगणार नाही. He didn't say, असं नाही म्हणाला the तेव्हा. world's greatest prophet has said, now let me curl on the bed and die. जगातल्या सगळ्यात मोठ्या संदेष्टांनी मला येऊन ही भविष्यवाणी केलेली आहे, आता मी असा दुमडून मरतोच. He said, let the world's greatest prophet say one thing, my God is something different. तर हेजिकिया त्याला काय म्हटलं, सगळ्यात मोठ्या संदेष्टाने काहीही म्हणो, माझा देव अजून वेगळाच आहे. Say, my God didn't make that statement. माझ्या देवाने तर नाही ना हे विधान केलेलं. No, Isaiah said, God only told me to tell you मग this. यशा म्हटलं नाही नाही, देवच मला म्हटलाय की मी तुम्हाला येऊन सांगावं. But I have to talk to God straight. नाही नाही, मला देवाशी सरळ जाऊन बोलावं लागेल, हिजकिया म्हटला. And he spoke to God straight. आणि सरळ जाऊन तो देवाशी बोलला, नो इन बिटवीन. He cried, he wept, he prayed. रडला, प्रार्थना केली, रडला. Isaiah was going, he had to come back. यशा चालला होता घरी, त्याला परत यावं लागलं. He said, God said, आणि म्हणाला की अरे देव परत बोलला माझ्याशी. 15 more years he added to देव your म्हणाला life. 15 वर्ष अजून दिली देवानी तुला. Your prayer can change your situation. तुमच्या प्रार्थना तुमची परिस्थिती बदलू शकतात. तुम्ही लोक प्रार्थना करून बघा. Even if a prophet says you will die, you will not die. संदेष्टा जरी बोलला देवाचा की तू मरणार आहेस, तरी मरणार नाहीस तू, जर तू खरी प्रार्थना करायला If you go बसला back to God, देवाकडे परत आला. God will change his statement for you. ते त्याचं विधान बदलेल तुझ्यासाठीच. आमेन. I mean, that much he values you. एवढं देवाला किंमत आहे तुझी, एवढे किंमतवान होता. See, पण देवाच्या when नजरेत. sickness struck, he didn't talk to the world. आजार पाजार झाल्यानंतर तो जगाशी नाही बोलला, He spoke directly to God. तो डायरेक्ट देवाशी बोलला. He didn't tell Isaiah, त्याने यशाला काही नाही oh, सांगितलं. you brought this message to me from की, God. यशा सर तुम्ही देवाकडनं माझ्यासाठी हा निरोप आणला, Go and tell God, जा आता तुम्ही जाऊन देवाला सांगा have mercy on की me. देव बाप्पा माझ्यावर दया करावी. तुम्ही देवाला सांगा. No. नाही, He नाही. said, now I will talk. नाही, Let आता- this fellow go out हा. of my house. I हा. will talk to God. या यशा सरांना माझ्या घराबाहेर जाऊ दे, आता मीच बसतो देवासमोर. त्याच्या समोर बोलणार नाही मी, हा. but त्याला जाऊ दे. यशा सरांसमोर बोलणार नाही, सर की इज्जत करनी है क्योंकि सर सर है, पर सर जाने दो, मैं अभी खुद ही बैठने वाला है. Praise God. आमेन. असं. See, his heart was like a boiling pot. अरे त्याचं हृदय म्हणजे असं उकळणारं भांड. And if you leave that lid too long on it and never let the steam ना. out, you can imagine what आणि happens. उकळत्या It will पाण्याला explode. उकळत्या पाण्याला तुम्ही बंदच करून ठेवलं, खूप वेळ ते उकळतंय आणि ते झाकण जर तुम्ही काढलंच नाही तर ते बस्ट होईल. ते झाकण काढायला लागेल, प्रेशर यायला पाहिजे Yeah, बाहेर, that's what happens when you don't pray. वाफ बाहेर आली पाहिजे. प्रार्थना नाही केली तर मग असं होतं. Your stress, your fear, your sadness, they need a place to go. तुझ्या वेदनांना, तुझ्या दबावाला काहीतरी जागा पाहिजे ना, की जिथं जाऊन तुला ते सगळं रिलीज करता येईल. Say, and you Amen. can release it, and the safest place is God. आणि सुरक्षित जागा देव आहे, देवाकडे जाऊन सगळं रिलीज करा. See, prayer is not just a Sunday habit. प्रार्थना म्हणजे फक्त हमारे में संडे को करते वगैरे नाही बरं It's का. your lifeline, it's अरे your lifetime. प्रार्थना मेरा जीवन है, मैं मर जाएगी अगर प्रेयर नहीं करेगी तो. है. काय म्हणे हमारे में करते. When your chest is tight, जेव्हा असं छाती when भरभरून your eyes are full, डोळे असे भरलेले, when your heart is full, हृदय भरले, डोळे when your लाल heart is heavy, आणि हृदय जड, डोळे लाल. talk to God. It's time to talk to God. देवाशी बोलायची वेळ झाली म्हणायचं. Don't wait until you are broken. नको ना एवढी वाट बघू, खलास होईपर्यंत वाट बघायची का. Speak before you shatter. तू विखरण्या अगोदर देवाशी येऊन बोलून घे. Don't explode in silence. त्या शांततेत असा फुटून नको जाऊ. Release it in prayer. प्रार्थनेत सगळं देवाला देऊन टाक. Amen. आमेन, आमेन. देवाशी See- बोलायची उतावळ कर थोडी. And prayer is not your last resort. आणि प्रार्थना म्हणजे शेवटचा प्रयत्न नव्हे. It's your first breath to अरे God. प्रार्थना म्हणजे पहिला श्वास आहे देवासमोर. प्रयत्नांती परमेश्वर करू नका बिलीवर लोक हो, प्रयत्नांच्या आधी People- परमेश्वर करा. People say prayer is the last. आता सगळं केलं मी, आता प्रार्थना हो करतो. का, सगळं किती केलं. हुशार आहे तुम्ही, किती हुशार आहे. सगळं केलं, आता फक्त प्रार्थना करायची बाकी आहे. तीच पहिली करायला हवी होती, तुम्ही तीच केली नाही आणि म्हणे बाकी सगळं करून आलो. Before your heart breaks, हृदय तुटण्या अगोदर bend your knees. गुडघे टेका, गुडघे टेका. तेव्हा ते सगळे गुडघे गुडघ्यांच्या वाट्या शाबूत राहतील. जब वो नी क्या सब प्रभु संभालेगा. नील डाउन, है ना. नहीं तो फिर नी ट्रांसप्लांट करनी पड़ेगी. God will rather hear your cry than see your collapse. हंस रहे, प्रदीप की मम्मी हंस रही है.
God will rather hear your cry than see you collapse. बघा, देवाला तुम्ही ढासळलेलं आवडणार नाही. देवासमोर तुम्ही रडलेलं देवाला चालेल की भाई रोते रोते आजा लेकिन मेरे पास आजा. See, women know you have a toothpaste in your bathroom. बायकांना माहितीये आपल्या बाथरूम मध्ये टूथपेस्ट असते ना. When you press it, what comes out? Toothpaste. टूथपेस्टला दाबलं की काय बाहेर येतं? काय रस बाहेर येतो का? So when life squeezes you, तसं आयुष्य जेव्हा तुला असं छेपतं, let prayers come out of you. त्या प्रार्थना बाहेर आल्या पाहिजेत तुझ्या तोंडात. वा वा, Just हालेलुया. imagine toothpaste you press हा. and cream comes out. टूथपेस्ट दाबल्यावर काय बाहेर येतं रे? क्रीम बाहेर येतं का? खाता का तुम्ही ते? Say it's not. नाही ना. When you press the toothpaste, the toothpaste comes out. टूथपेस्ट दाबली की टूथपेस्ट येते. हो की नव्हे? Amen. हो का नाही? See, your words don't have to be very pretty or in a great हो. oratory way. पहा, देवाशी बोलताना ना शब्द सुद्धा असे अलंकारिक आणि छान आणि सुंदर आणि शुद्ध, They just have to be honest and true. प्रामाणिक शब्द असावेत, खरेखुरे शब्द असावेत. थोडं व्याकरण इकडे तिकडे झालं तरी चालेल. And sometimes, some people when they have to pray, they say, "आता रडायला होत नाही, पाणी लावतो थोडं." See, before God you cannot do that. कधी कधी काही बिलियर लोकांचं असं असतं की आता आपल्याला प्रार्थनेला जायचंय, मला तर रडायला होत नाही. पाण्याची एक बाटली घे. हो का? म्हणजे काय, सगळे रडताना तुम्ही पाणी लावणार आहात? किसको फसा रहा है बेटा? And that's what I did, I and my brother Paul. पण मी आणि माझा जुळा भाऊ पॉल, When my father died, आमचे वडील वारले ना, तेव्हा आम्ही my aunt was crying आम्ही दोघा भावांनी असं केलं. आमची आत्या का कोण रडत होती, and she was looking at us. आंटी रडवत्या, आमच्याकडे बघवत्या. I said, "Paul, she's looking at us and we are not crying." तर मी पॉलला म्हटलं, पॉल आंटी देख रही अपने को तो रोने भी नहीं आ रहा. So we went to the bathroom and we put water and came and sat. असले होतो आम्ही दोघे जुळे. I mean, I know it was very stupid and foolish म्हणजे मला माहिती आहे सगळं बावळटपण आणि मूर्खपणाच आहे, असं कोणी करतं का? पण आम्ही केलेलं आहे. because that emotion was not coming out. कारण भावना I mean, बाहेर it's very येतच hard. नव्हत्या. भावना आमच्या बाहेर येतच नव्हत्या. भावना अशा सगळ्या आत बंद, So, blocked. and so you have to be honest before God. देवासमोर तरी प्रामाणिक राहा. तो देव आहे. Amen. एक तर त्याला न सांगताही कळतंय. And देवासमोर कशाला fake Talking करताय? to God will not remove your pain altogether right away. आणि देवाशी बोलून लगेचच तुझे त्रास जाणार नाहीत. But it may at times give you peace that you can carry that हा, burden for पण some देवाशी time. बोलल्यानंतर काय होईल की शांती तर मिळेल ना, आणि एक शक्ती मिळेल तो त्रास, त्या वेदना थोडं सहन करायला. Amen. देवाशी बोलल्यानंतर असं होतं. And so don't treat your prayer like a duty. तर प्रार्थनेला एक कर्तव्य, जे मी नेहमी म्हणते की हमारे में ऐसा करते म्हणून प्रेयरला बसू नका. Yes, custom is good. Sometimes good customs are good. कधी कधी या चांगल्या प्रथा, चांगल्या सवयी चांगल्याच आहेत, मी नाही म्हणत. But when trouble happens at 4 o'clock, don't say my custom is to pray at 9 o'clock, so I will not pray now. पण 4 वाजता तुला त्रास व्हायला लागला तर आणि आगावपणा करून असं म्हणू नको, नाही मी 9 वाजताच प्रार्थना करत असतो, आमची प्रथा आहे. प्रथा घाल चुलीत. 4 वाजता त्रास होतोय, प्रार्थना करायला बस. Amen. 9 वाजता करणार आहे म्हणे. 4 o'clock तेरे को तकलीफ हो रही है, 4 o'clock बैठ जा प्रेयर करने. Praise God. नहीं 9 o'clock को हम करते हमारे में. ते ठेवा बाजूला हमारे में. When you have trouble, you have to. त्रास आले ना की असं करायलाच पाहिजे. अरे त्रास आले, मरीन नाही तर मी. It's like you got nature's call and you have to हो go ना. right away. म्हणजे Nobody can stop you. नैसर्गिक पाचारण आल्यावरती कसं लगेच जायला लागतं, कोणी मग थांबवू नाही शकत आपल्याला. मग पळा पळा पळा. 4th point. 4, The wrong voices add more weight. चुकीचे आवाज वजन अजून वाढवतात. चुकीचे आवाज Heavy words make heavy hearts. आणि वजनदार शब्द हृदयाला अजून वजनदार करतात. Now see, Job's friends meant well for Job, बघा, योबाच्या मित्रांनी योबाविषयीनं चांगले हेतू ठेवले, but they didn't understand his pain. पण त्यांना कळलंच नाही की ह्याला किती त्रास आणि वेदना आहेत. Don't talk to people who have never gone through pain. हा, एक तर जे लोक वेदनेतनं गेले नाहीत ना, त्यांच्याशी बोलायलाच जायचं नाही. Because 100% they will judge you. कारण 100% ते तुमचा न्यायच करणार, कारण की उनको तकलीफ मालूम ही नाहीये. उनसे बोलना मत. And so Job's friends, their words added guilt, not grace. तर योबाच्या मित्रांच्या शब्दांमधून एक दोषी भावना आली, मग काही कृपा वगैरे आली नाही. So be careful who you let speak in your pain. तर तुम्हाला वेदना होत असताना तुम्ही कोणाशी बोलताय ते जरा तपासा. Find people that will see your pain and understand you. असे लोक शोधून काढा की ज्यांना तुमच्या वेदना दिसतील आणि कळतील आणि जे तुम्हाला समजून घेतील. Amen. Amen. Find those voices which will understand and point you to your healing. असे आवाज शोधून काढा की जे तुम्हाला समजून घेतील आणि तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे पोहोचवतील. They will not
put pressure on the hurt. अजून तुमच्या जखमेवर वजन टाकणार नाहीत See? असे लोक शोधा. And so Job was really hurting here. तर योबाला फार कळा लागल्या होत्या. But when his friends opened their mouth, पण त्याच्या मित्रांनी जेव्हा तोंड उघडलं then things got worse. मग गोष्टी बिघडल्या अजून. 7 days they sat with him. 7 दिवस त्याच्या सोबत बसले त्याचे And मित्र Job really liked it. आणि योबाला आवडलं पण. The moment they opened, some people when the moment they opened their mouth, finished. कधी कधी ना काही माणसांनी तोंड उघडलं की समजणे का काम खराब. See, for some people silence is golden. काही लोकांसाठी शांतता सुवर्ण आहे. काही लोकांनी गप्पच बसलेलं बरं असतं क्योंकि उसने मुंह खोला कि उसका नहीं सबका काम खराब. See? And so they didn't comfort him, they accused him. तर त्याच्या मित्रांनी मुंह खोला आणि सांत्वन दिलं नाही. They तर said त्याला maybe नावं God is punishing you. त्याला नावं ठेवली. योबा तू काहीतरी गोंधळ घातलाय सांग, They देव made- तुला शिक्षा देतोय. They made him to feel that his pain was because of his own fault. आणि योबाला असं जाणवायला लावलं त्यांनी की ह्या वेदना हा त्रास तुझ्या स्वतःच्या चुकीमुळे झाला. किधर गलत किया तू गलत किया. So, see, there is a time to tell the people about their mistakes. तर बघा माणसांना त्यांच्या चुका सांगायची पण एक योग्य वेळ असते. Not at that time. त्यावेळेला नाही काही की जेव्हा त्यांना अशा कळा लागल्या तेव्हा आणि जाऊन काय सांगतो तू चुकलाय. So instead of, helping him heal, they added guilt to his grief. तर त्यावेळेला योबाला जाऊन मदत करायच्या ऐवजी सांत्वन द्यायच्या ऐवजी योबाच्या वेदनेमध्ये त्याच्या 4 मित्रांनी भर घातली. Does not the Bible say the words are like medicine? बायबल म्हणतं ना शब्द औषधासारखं काम करतात. See, our words should be like medicine, आपले शब्द औषधासारखे हवेत की नाही. not like poison. आपले शब्द विषासारखे हवेत का त्यावेळेला. Their words were like poison. पण त्याच्या मित्रांचे शब्द विषासारखे होते The तेव्हा. Bible says बायबल म्हणतं your words should be like medicine. तुमचे शब्द औषधासारखे काम केले पाहिजे असे शब्द बोला. They were bringing more weight to Job. ते अजून योबावरती भार आणत गेले, वजन टाकत That's गेले. why not many people should speak to you in your struggle. आणि म्हणून तुमच्या संघर्षांमध्ये ना बऱ्याच माणसांनी तुमच्याशी न बोललेलं बरं असतं. Don't say सगळ्यांना गोळा कर मला त्रास आहे हो का? असं Finish, दवंडी. you will die that evening हा, only. त्याच संध्याकाळी मरशील तू. ऍक्च्युअली मरणार होता 15 वर्षांनी पण त्याच संध्याकाळी आता तू मरणार आहेस कारण तू अख्ख्या राज्याला दवंडी पिटली आहेस की ऐका मला त्रास आहे, ऐका मला त्रास आहे, ऐका मला त्रास आहे. Not everyone should speak in your struggle. सगळ्यांनी तुझ्या त्रासात तुझ्याशी बोलू नये. Only certain few people whom you know should open their mouth. थोडेसे लोक असावेत की ज्यांनी येऊन तुझ्याशी तुझ्या त्रासात तुझ्याशी बोलावं. Don't think so. If 500 people come to your house because of your trouble, it means a great thing for you. तुझ्या त्रासात 500 लोक तुझ्या घरी आले म्हणजे तू फार महान व्यक्तिमत्व झालेला. तुम्हाला माहिती आहे का मला त्रासात ना लास्ट टाइम 1000 लोक आले होते. हो का? That is not the question. आमच्या Your problem should be solved. तुमची समस्या सुटली पाहिजे. 1000 लोक आले म्हणजे काय What is गावात the येऊन use? Are घालायचं? you going to put it on the हा? Facebook? 1000 लोक आले काय तुला फेसबुकवर सोशल मीडियावर टाकायचे. See, when you are hurting, people will have their own opinions. बघा जेव्हा तुम्हाला वेदना होत असतात प्रत्येक माणूस येऊन स्वतःचं मत सांगणार की मुझे ऐसा लग रहा है ना See? तेरा लगना तेरे पास रख बाबा. Some will try to fix you, but there are others who will try to fix your problem. काही लोक तुम्हाला फिक्स करायला मागतील, काही लोक तुमच्या समस्येला फिक्स करायला मागतील, Some will judge you. काही लोक तुमचा न्याय करतील. And so not all advice is good. तर सगळ्यांचे सगळे सल्ले चांगले नसतात. Like in one ad I saw long time, हा, जसं फार पूर्वी एक जाहिरात मी पाहिली. Azharuddin, the very good batsman, अझरुद्दीन अतिशय चांगले बॅट्समन. one lady came to him तर एक स्त्री आली आणि त्यांना and म्हणाली she said, you should have done this way and then you could have got the runs. की अझरुद्दीन तुम्ही असं खेळायला हवं होतं आणि असं खेळल्यानंतर मग तुम्हाला रन मिळाले असते. Then he points to the screen and says, आणि मग त्या स्क्रीनकडे इशारा करून अझरुद्दीन म्हणतात you need to be sure whom you take the advice first. कुणाकडनं सल्ला घेताय जरा खात्री करा. Because she is not even a cricketer, she doesn't know anything. कारण ती स्त्री ना क्रिकेटर आहे ना कोण आहे आणि ती ह्यांना सल्ला But see, देते. but advice everybody wants to give. पण कसं असतं सल्ला सगळ्यांना द्यायला आवडतो ना. की मी माझं मत- त्यांना सल्ला देऊन आलो. हो अरे पण कशाला गरज होती का. नाही अरे, माझं मत तर मी मांडलंच पाहिजे. तू कोण आहे माझं मत मी Because मांडलं पाहिजे. not all voices bring healing. बघा सगळे आवाज आरोग्य आणत नाहीत बेटा. You need people who will weep with you. बघा तुला अशा लोकांची गरज आहे की त्या वेळेला ते तुझ्या सोबत रडतील. The Bible says, बायबल म्हणतं ना weep with those who weep, जे रडतात त्यांच्या सोबत रडा. rejoice with those who rejoice. ज्यांचा आनंद चाललाय त्यांच्या सोबत आनंद करा. We rejoice with those who weep. आपलं उलटच आहे ना. आपलं नेहमी सगळं उलटच असतं. जे रडतात त्यांच्या सोबत आपण हसत खिदळत राहतो. See? And we weep when there is a party going आणि on. जिथे पार्टी चालली तिथे आपण रडत जातो सगळ्यांचा मजा कुरकुरा करायला.
Praise God. असं नसतं ना. They need people who will pray with them and sit with them and talk to them and comfort. अशा वेळेला त्यांना अशा लोकांची गरज असते जे त्यांच्यासोबत बसतील, प्रार्थना करतील, त्यांना सांत्वन देतील. Amen. आमेन. Like when Jesus was sharing about his death, जसं जेव्हा येशू आपल्या मृत्यूविषयी सांगत होते, Peter said, पेत्र बोलला, Lord, प्रभू you will not die. तुम्ही नाही मरणार. Jesus said, येशू म्हणाले, get behind me, Satan. ओ माझ्या मागे हो सैताना. Sometimes you need to say it under your breath. कधी कधी असं आपल्या जिभेखालीच बोलायचं आपण. I bind you in Jesus' आय name. बाइंड यू. I don't accept those words. कोणी जर in असं Jesus' बोललं ना, name. आपण असं जिभेखालीच बोलून टाकायचं. आय बाइंड यू, बांधतो तुला सैताना, मी नाही See, ते करत. Peter loved Jesus, no doubt. पेत्राचं येशूंवर प्रेम होतं, शंका नाही. But he didn't understand the plan of God for पण Jesus. पेत्राला येशूंसाठी देवाची असलेली योजना कळलीच नाही. तो म्हणतो मी तुम्हाला मरूच देणार नाही. See, येशू, he loved Jesus. पेत्राचं येशूंवर प्रेम होतं, वाद नाही. It's not always love, it is the plan of God. पण नेहमी प्रेम प्रेम नाही ना. देवाच्या योजनांना पण काय अर्थ आहे का नाही. You know Rehoboam, रोहबाम, Solomon's son, रोहबाम शल्मोनाचा मुलगा, he listened to the wrong crowd. त्याने चुकीच्या लोकांचं ऐकलं He ignored the wise elders' opinions. आणि त्यांनी ना त्याने सुज्ञ वडीलजन जे होते त्यांचा सल्ला नाही मान्य केला, चुकीच्या लोकांचा He ऐकलं. followed his young followers. तर त्याचे जे जवान साथीदार होते ना, त्यांचं ऐकून हा रोबाम चालला. Yes, in 1 Kings 12 chapter 8 to 16 you can read the story at home. एक राजे 12वा अध्याय 8 ते 16 मध्ये ही कहाणी तुम्ही घरी जाऊन आज वाचा. And because of him, आणि त्याच्यामुळे the kingdom of Israel was divided. इस्रायलचं राज्य डिवाइड झालं. It split the kingdom in two. इस्रायलचं राज्य 2 भागात विखरलं. Why? He was hearing all his young friends' advice. कारण की हा रोबाम काय करत होता, त्याचे जे जवान यार दोस्त होते ना, त्यांचा सल्ला ऐकायला लागला तो, आणि जे सुज्ञ शहाणे वडीलजन होते त्यांचं नाही ऐकलं. Imagine you are carrying a heavy load कल्पना करा, तुमच्या छातीवर खूप ओझ आहे. and then someone walks by and says, कोणीतरी आलं आणि म्हणालं, you are carrying that wrong. तुम्ही ते चुकीचं ओझं वाहताय. Another one says, आणि कोणी आला म्हणाला, you probably deserve that weight. नाही नाही, तुम्ही याच लायकीचे आहात, हे ओझं तुमच्या यायलाच हवं. Another one adds, आणि कोणी तिसरा आला, let me add one more stone in your bag. अजून ओझं देतो मी तुम्हाला, अजून दगड धोंडे घ्या माझ्याकडून. And before long you are crushed, you don't know what is happening with you मग now. तुम्ही तर त्याच्यामध्ये चुरडूनच जाणार आहात ना, तुम्हाला कळतच नाही हे सगळं काय चाललंय. मग See, you are not drowned by your pain but by their words. मग वेदनेत तुम्ही बुडत नाहीये, या आलेल्या लोकांच्या शब्दांमध्ये बुडताय तुम्ही. So also in your pain, तसं तुमच्या या सगळ्या वेदनेत when you are broken, तुम्ही जेव्हा तुटून जाता, don't let anyone pile more pain on your back. त्या कुणालाही असंच येऊन तुमच्या पाठीवर अजून वजन ठेवू देऊ नका. Find words that will lift you, असे शब्द शोधा जे तुम्हाला वर आणतील. not put load on you. अजून तुमच्यावरती भार घालणारे शब्द तेव्हा नकोयत. Find a friend who will help you. असा मित्र शोधा जो खरी खुरी मदत करेल. Don't find a friend who will hurt you. असा मित्र नको त्यावेळेला की जो येऊन अजून तुम्हाला जखमा करेल. Job needed a listener, not a lecturer. योबाला ऐकणारे कान हवे होते तेव्हा, भाषण करणारे लोक नाही. Amen. पण मित्र भाषणच देऊन गेले. Are you getting me, people? कळतंय ना मी काय म्हणतो. So choose your friends wisely. तर मित्र निवडताना थोडं शहाणपण वापरून निवडा. Don't just take advice from voices that don't carry your cross. असंच आपलं तुझा वधस्तंभ जे उचलत नाहीये अशांचं ऐकायचंच नाही. आण्या बन्या मन्या सगळ्या आले बोलले नाही, ऐकायचंच नाही. See, they have never carried a cross in their life. त्यांनी कधी आयुष्यात वधस्तंभ उचलला नाही, ते तुला काय सल्ला देणार आहेत. Don't ever share anybody who has not carried a cross. ज्याने आपल्या आयुष्यात वधस्तंभ उचललेला नाही, जो स्वतः त्यातनं गेलेला नाही, त्याला तुझे त्रास सांगू नको. Only tell your problems to those who have already carried the cross. फक्त ज्यांनी वधस्तंभ उचललेला आहे, जे त्यातनं गेले, ज्यांना समजतंय, अशांना सांग. Amen. अशांना सांग. I think so. We will stop here. मला वाटतं आपण इथे थांबूया. Thank you, Lord. I'm going to pray for people who are going through heavy turmoil in their lives. मी अशा लोकांसाठी प्रार्थना करणार आहे की जे फार अशा गदारोळातून, ओझ्यातून आपल्या जीवनात जात आहेत, त्यांच्यासाठी आज मी प्रार्थना करणारच आहे. In fact, you have already understood what you should do when you are carrying such a heavy load. आणि उलट पक्षी आता तुम्हाला कळलेलं आहे की जेव्हा असं जड ओझं तुम्ही वाहत असता तेव्हा तुम्ही काय करायचं हे आजच्या संदेशातनं तुम्हाला ऑलरेडी कळलंय. You have already understood. ऑलरेडी तुम्हाला समजलंय. Amen. आमेन. That will be good for your soul. तुमच्या जीवासाठी हे चांगलं राहील.
seeking God's face will do good for your कारण देवाचं मुख शोधून प्रार्थना करून देवाकडे ते अनलोड करून तुझं चांगलं होईल. The devil will never allow you to pray. सैतान तुला प्रार्थना करायची परवानगी कधीच देणार नाही. He may allow you to read the Bible, सैतान तुला बायबल वाचायची कदाचित परवानगी देईल, but he may not allow you to pray सैतान तुला प्रार्थना करायची परवानगी देणार नाही. because he knows कारण सैतानाला माहित आहे there lies his defeat. तिथं सैतान पराजयी होतो. But you should get up and pray. पण तू समजदार आहेस, तू उठायचं, प्रार्थना करायची. Start 5 minutes, 10 minutes. 5 मिनिटं का 10 मिनिटं सुरू करा. Even while walking, pray. चालतानाही प्रार्थना करा, Even while cooking, pray. स्वयंपाक करताना प्रार्थना करा. If there is nobody, say why nobody is around. God is there. Talk हा? to him. कोणी नाही अवतीभोवती, नको कशाला करायची प्रार्थना, कोणीच नाही ऐकायला. नाही नाही, देव आहे ना ऐकायला. Sometimes we always want people to talk to. हो ना, कधी कधी आपली नेहमी अशी इच्छा असते की लोक अवतीभोवती पाहिजेत, Oh, I बोलायला, don't have ऐकायला. anyone, nobody to talk to. माझं कोणी नाही, माझं ऐकणारं कोणी नाही, I don't have anyone to talk to. माझं कोणीच नाहीये, मी कोणाशी बोलू. God is there. अरे देव आहे ना, There, देवाशी बोल. right there. He's screaming. Right He says, there. I am there. तिथे देव आहे. देव म्हणतो अरे माझ्याशी बोल ना, Talk to me, he says. माझ्याशी बोल, देव म्हणतो. And sometimes talk to him. आणि कधी कधी असं तुम्ही देवाशी बोला. When I walk on the road, I talk to हो him. ना, मी वॉक करायला गेलो ना बाहेर, रस्त्यावर चालत असलो, मी देवाशी बोलतो. I just talk to him. टॉक ना, अरे तोंड You तर उघडा ना. talk rubbish also, he will accept it. देवाशी तुम्ही बोला. थोडं इकडे तिकडे असं तसं झालं तरी सुद्धा देव नाही काही बोलणार आहे. बोलते रे बाई, Keep on talking. भडास निकाल सारी And see प्रभू how तुम्हाला. strength comes in you. मग शक्ती कशी येते बघ. You don't realize it, but he will silently put that strength in you. तुला कळणार नाही, पण देव शांतपणे ती ताकद तुझ्यात घालत राहील. Sometimes we think it is my brain, my strength. No, it is his. पण कधी कधी आपल्याला काय वाटतं, नाही मी केलं ना, माझी ताकद आहे, माझी बुद्धी आहे, माझं ज्ञान आहे. तुझं काय नाही, सगळं देवाचं आहे. Like sometimes you don't know what to do. कधी कधी कळत नाही तुला काय करायचं, And then you just pray. मग तू प्रार्थना करतो. Next morning, दुसऱ्या दिवशी you सकाळी got the answer. उत्तर आलेलं Why? असतं. He put that answer in you. त्याने उत्तर टाकलेलं असतं डोक्यात. Certain things you lost in the house. काही गोष्टी समजा घरातच तुझं काहीतरी हरवलं, Just say, Lord, म्हणायचं प्रभू help me to find it. मला मदत करते Maybe शोधायला. that moment you will not find it. तेव्हा तुला कदाचित नाही सापडणार. But while sleeping, झोपताना रात्री suddenly you'll say, oh, I think so. I didn't check up in that drawer. अचानक आठवेला म्हणून तुम्ही म्हणाले ते ड्रॉवर मी तपासलं नाही, And there when you check up, it is there. आणि मग ते तपासल्यावर तिथे असतं. असं आमच्याकडे बऱ्याच I वेळेला mean, होतं. कारण it happened many होतं. times. रात्री 1:30-2 वाजता बिशप उठतात आणि म्हणतात जयश्री, हा नाही वो उधर रखा था मैंने. हा, ठीक आहे. At night, he wakes me up. मग प्रभू त्यांना जागा करतो. You know, certain times I know I misplaced my money somewhere. कधी समजा माझ्याकडनं पैसे कुठेतरी राहिले, Say, and the devil first puts that thought. सैतान पहिला विचार डोक्यात Oh, टाकतो, it's gone. गेले Say, गेले. and then because I remember that night what you are speaking about. 2 times I got up. दोनदा मी उठलो त्या दिवशी. The first time I got up, रात्री पहिल्यांदा उठलो, the voice came एक वाणी आली, that it is gone. गेलं, ते हरवलं म्हणजे गेलंच आता. And so I just went back to sleep. मग मी परत झोपलो. But while I slept, I said, this is not the voice of God. तर झोपल्यानंतर मी म्हणालो नाही, हा काय देवाचा आवाज नाही. I said, Lord, I want to hear you. म्हटलं देव बाप्पा मला तुझं ऐकायचंय. Again I slept. झोपलो. 4 o'clock I got up 4 वाजता परत उठलो, because God spoke to me कारण देव माझ्याशी बोलला and he said, go and check it there. आणि म्हणाला इथे इथे तपास. And I just woke her up and because it was raining heavily. And then I went there and it was there. आणि 4 वाजता मग त्यांनी मला जागा करून सांगितलं की जयश्री इधर इधर मिल गया. मला प्रभू बोला ना. हा बोला. So you need to talk to God. असं देवाशी बोलायचं. Okay? Talk to God. देवाशी बोला. Even for your jobs, your promotion, for तुमची नोकरी, anything and everything. काही under the असो, sun. नोकरी म्हणा, प्रमोशन म्हणा, देवाशी बोल ना. Concerning your spouse, concerning your children. लग्न करायचंय, जीवन साथीदार म्हणा, नवरा म्हणा, बायको म्हणा, मुलं म्हणा, सगळं देवाला सांगा. He is too powerful. अरे देव खूप सामर्थ्यवान आहे. Amen. आमेन. Come, let us worship the Lord. प्रभूची आराधना करू मग चला. तेरे जैसा कौन है Amen. जो मेरा भला करे, मेरा भरोसा सिर्फ तुझ पर प्रभु. तेरे जैसा कौन है जो मेरा भला करे, हालेलुया. मेरा भरोसा सिर्फ आमेन. तुझ पर प्रभु. मेरे जीवन का स्वामी Yes, Lord. आधार बना
तू प्रभु जी, तू नहीं तो मेरा जीवन व्यर्थ हो जाएगा। मेरे जीवन का स्वामी आधार बना तू प्रभु जी, तू नहीं तो मेरा जीवन व्यर्थ हो जाएगा। एल शदाय आराधना, एलोहीम आराधना, अदोनाय आराधना, यीशुआ आराधना। एल शदाय आराधना, एलोहीम आराधना, अदोनाय आराधना, यीशुआ आराधना। मृत्यु के रास्ते पर टूटे दिल को लिए खड़ा था, शंका करने वाला बनकर मुझे नया जीवन दिया। मृत्यु के रास्ते पर टूटे दिल को लिए खड़ा था, शंका करने वाला बनकर मुझे नया जीवन दिया। एल शदाय आराधना, एलोहीम आराधना, अदोनाय आराधना, यीशुआ आराधना। एल शदाय आराधना, एलोहीम आराधना, अदोनाय आराधना, यीशुआ आराधना। बेचैनी में मुझे पाकर आंसू मेरे पोछे तूने, आंखों की पुतली जैसे जीवन भर संभाला मुझे। बेचैनी में मुझे पाकर आंसू मेरे पोछे तूने, आंखों की पुतली जैसे जीवन भर संभाला मुझे। एल शदाय आराधना, एलोहीम आराधना, अदोनाय आराधना, यीशुआ आराधना। एल शदाय आराधना, एलोहीम आराधना, अदोनाय आराधना, यीशुआ आराधना। एल शदाय आराधना, एलोहीम आराधना, अदोनाय आराधना, यीशुआ आराधना। Thank you, Jesus. Thank you, Jesus. The Lord's presence is here. प्रभूचा सहवास इथे आलाय. I can sense His presence. मला ना देवाचा सहवास इथे जाणवतोय. देवालाय. Yes. देव इथे आलाय. Because He knows. कारण देवाला ठाऊक आहे. Some of you are already praying. तुमच्यातले काही लोक ऑलरेडी प्रार्थना करतात. Some of you are already reaching तुमच्यातले God. काही लोक ऑलरेडी देवापर्यंत पोहोचतायत. Some of you are already shedding tears before तुमच्यातले Him. ऑलरेडी काही लोक रडायला लागलेत. Yes, God is touching you now. येस देव तुला आता स्पर्श करतोय. God is touching you right देव now. तुला आता स्पर्श करतोय. Just come up in front if you want prayer. जर प्रार्थना हवी असेल तर पुढे या. I'm going to pray a मी- very short prayer, एक brief छोटी prayer, प्रार्थना मी करीन तुमच्यासाठी. but I will pray प्रार्थना करीन मी तुमच्यासाठी. because that heaviness should not lie on you. कारण ते ओझं तुमच्यावर राहता कामा नये. Yes. यू नीड रिलीज बेटा. यू नीड टू अनलोड इट. Some of you are going through hard times in your family life. तुमच्यातले काही लोक फॅमिली जीवनामध्ये पारिवारिक जीवनामध्ये त्रासातनं जात आहेत. Some are worried about their children, काहींना मुलाबाळांचं टेन्शन आहे. some jobs, काहींना नोकऱ्यांचं टेन्शन आहे. debts. काहींना कर्जाचं टेन्शन आहे. So many things are happening. in your बऱ्याच life. गोष्टी संसारात There चाललेल्या is a आहेत. storm in your soul. असं वादळ सुटलंय तुझ्या जीवात. Outside you smile. बाहेरनं हसायचं म्हणून तू हसतो. You are in your day-to-day activities. रोजचे तुझे जे काही कार्यक्रम आहेत तू करतो. But inside you are not happy. आतून तू आनंदी नाहीयेस. Inside you are broken. आतून तू तुटलेला आहेस. You are shattered. आतून तू बर्बाद झाल्यासारखा आहेस. You say, how long, Lord? आणि तू म्हणतोयस दे बाप्पा किती दिवस असं How चालणार. long? दे बाप्पा किती दिवस असं चालणार. Don't worry. काळजी करू नको.
it will not be too long. फार वेळ नाही चालणार When असं. it is God, it will not be too देव long. म्हटल्यानंतर फार वेळ असं चालणार नाही. He will remove you out of it all. देव नक्की तुला त्या सगळ्यातनं बाहेर काढेल. Until He removes you, आणि देवाने तुला बाहेर काढेपर्यंत He will strengthen you. देव तुला शक्ती देईल. His grace will carry त्याची you. कृपा तुला उचलेल. His grace Hallelujah. will carry you. त्याची कृपा तुला उचलेल. Lord, I pray for these people. प्रभू, या लोकांसाठी मी प्रार्थना करतो. Whatever they are going through ज्या right now, कशातून ते लोक जात आहेत, the tension, the worries, the pressure, जे काही त्यांना टेन्शन आहे, काळजी आहे, दबाव आहे, not only those who have come in front, but all the people here. फक्त जे पुढे आलेले लोक ते नाही तर सगळेच लोक, Master, प्रभू, whatever they are going through, ज्या कशातून ते जात आहेत, you have to answer them. तू Master. त्यांना उत्तर दिलंच पाहिजे. Today I shared the story about Job. आज योबाची कहाणी मी त्यांना सांगितली. How Job spoke to you. कशा रीतीनं योब तुझ्याशी बोलला And how Job said that my sorrow is like the sands of the sea. आणि कसं योब बोलला की माझ्या वेदना आणि त्रास आणि माझं ओझं समुद्र किनाऱ्यावरच्या वाळूपेक्षाही जास्त आहे. That means म्हणजे it is immeasurable. मोजता येणार नाही एवढे मला त्रास आहेत. Yet तरीही God removed him from it all. देवाने त्या सगळ्या त्रासातून योबाला God बाहेर gave him काढलं. 10 children. देवाने अजून 10 मुलं Gave त्याला back दिली. his business. त्याचा व्यवसाय त्याला परत His केला. family came back to him. त्याची फॅमिली त्याच्याकडे परत आली. God could do that for देव him. करू शकला त्याच्यासाठी हे. Though his sorrow was so great, जरी योबाचं दुःख इतकं मोठं होतं तरी सुद्धा God could answer him. देव त्याला उत्तर देऊ What शकला. his friends could not do, त्याचे मित्र त्याच्यासाठी जे करू नाही शकले, God did it. देवाने केलं. God will do it for you. देव करेल तुझ्यासाठी. Don't give up. हार मानू नको. Don't give up. हार मानू नको. Be like Job. योबासारखा बन. Consistent, सातत्याने राहा. prayerful, प्रार्थना करत राहा. kneel down and pray. गुडघे टेकून प्रार्थना कर. And tell the people also, आणि लोकांना पण सांग, my God will help me. माझा देव मला मदत करेल. My God will help me. दॅट्स इट, फिनिश्ड. माझा देव मला मदत करेल. And that's what God liked of Job. आणि देवाला योबातलं हेच आवडलं. He said, कारण तो म्हणाला, you friends of Job, you did not talk properly about me like Job. अरे योबाच्या मित्रांनो, तुम्ही धड बोलला नाहीत माझ्याविषयी योबाप्रमाणे. And that's why, म्हणून unless my Job prays for you, I will not accept your offering. आता माझा योब जोवर तुमच्यासाठी प्रार्थना करत नाही, तुमचं अर्पण मी स्वीकारणार नाही, Thank you, Father. असं देव म्हणाला. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Lord, प्रभू, bless them, O Father. त्यांना आशीर्वादित कर. Answer them, Lord God. त्यांना उत्तर दे प्रभू. Remove them from their burden. त्यांच्या ओझ्यातून त्यांना बाहेर काढ. That pain, that suffering, that pressure, त्या वेदना, तो त्रास, तो दबाव, whatever they are going through. ज्या कशातनं ते जात आहेत, Father, बाप्पा, we are your children. तुझीच मुलं आहेत ही. You have kept me as the servant. तू मला चाकर म्हणून ठेवलंयस. I am the servant of God. मी देवाचा चाकर आहे And I am praying for my people. आणि माझ्या लोकांसाठी मी प्रार्थना करत आहे. Father, बाप्पा, please answer them. प्लीज त्यांना उत्तर दे. Answer them. त्यांना उत्तर दे. Remove them from their trouble. त्यांच्या त्रासातून त्यांना बाहेर काढ. And show to them, आणि त्यांना दाखव, as you answered Job, जसं तू योबाला उत्तर दिलं, so also you're going to answer them. तसंच तू त्यांनाही उत्तर देणार आहेस. For you are no respecter of persons. कारण तू पक्षपात करणारा देव नाहीस. If you could help Job, you will help us. तू योबाला मदत करून गेलास, तू आम्हालाही मदत The करणार. only difference was, फरक एवढाच, Job went to you योब तुझ्याकडे आला and his language was good. आणि त्याची भाषा चांगली होती. And so Lord, तर प्रभू, help us. आम्हाला मदत कर. Our language also will be good. आमची भाषा चांगली असावी, And we will come to you. आमचं बोलणं चांगलं असावं आणि आम्ही तुझ्याकडे यावं. Receive स्वीकारा the answer for your prayers in Jesus' name. तुमच्या प्रार्थनेचं उत्तर येशूंकडून, येशूंच्या नावात स्वीकारा. Whether it is healing, whether it is your debts or any problem, मग ते आरोग्य असो, कर्ज असो, काही समस्या असो, receive it in Jesus. येशूंच्या नावात स्वीकारा. Amen and amen. Hallelujah, and amen, amen. amen, amen. आमेन, आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. Praise God. Thank Amen. you, Jesus. आमेन. Thank you, Lord.